नमस्कार. एक मिनिट, रेकॉर्ड सुरू नाही झालेलं. तर सुचेता मॅडम सुरू करा. हा, हो. हा. करा सुरू. उपस्थित श्रोते हो आणि मंगल मॅडम, तुम्हाला नमस्कार असो. आणि द्वारकाधीशाचं स्मरण करून आपण पुढील सेशनला मी सुरुवात करत आहे. आता दुपारच्या सकाळी आपण भगवद्गीतेचा 3रा अध्याय वाचनाला सुरुवात केलेली आहे आणि त्यातले बरेचसे श्लोक, आज 25 पर्यंत आपण श्लोक वाचलेले आहेत. आणि आज आपण पत्रीजी ब्रह्मर्षी पत्रीजी महाराज यांचं जे त्यांनी अनुवाद किंवा भगवद्गीतेचं सार त्यांनी जे काढलेलं आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे ब्रह्मर्षी शशिकांत जोशी यांनी, आणि ते पुस्तक आपण वाचायला घेत आहोत. त्यातला 3ऱ्या अध्यायाला आज आपण सुरुवात करत आहोत. अध्याय 3, श्लोक 5 हे आपण वाचलेलं आहे, तर बघा तुम्हाला आठवेल. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यते हि अवशः कर्म सर्वः प्रकृती जयी गुणैहि. याचा अर्थ निश्चितपणे, नाही कश्चित क्षणमपि, एकही क्षण, निश्चितपणे कोणीही माणूस कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम केल्याशिवाय राहू शकत नाही. तो सतत काम करत असतो, काही ना काहीतरी काम करत असतो. कारण सगळा मनुष्य समुदाय प्रकृतीजन्य गुणांद्वारा विवश होऊन सर्व मानव समुदायाच्या कर्माचरणाकरता उपक्रम करतो. त्याचं विवरण असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला जरी वाटत, याचा अर्थ असा आहे की आपल्याला जरी वाटत असलं की मी रिकामा बसलेलो आहे, तरी तसं नसतं. आपण काही ना काहीतरी कर्म करतच असतो. काहीतरी आपल्याला जे रजतम आणि सत्व हे जे 3 गुण आहेत, ह्या त्रिगुणांमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि ते मनुष्यांमध्ये स्वभावजन्य आणि स्वभावतःच असतात. या गुणानुरूपच माणूस विविध कर्म करत राहतो. या गुणांचा एकत्रितपणा, हे गुण एकत्र केले, समावेश प्रकृतीमध्ये केलेला आहे. आणि ही जी गुणव्यवस्था आहे सत्वरजतम गुणांची, त्याला प्रकृती असे म्हणतात. जीवात्म्याची विविध कर्मच प्रकृती आहे. जीवात्मा, जन्मलेला मनुष्य काही ना काही कर्म करतच असतो आणि त्यालाच प्रकृती असे म्हटलेले आहे. हा एक महाकर्मफळ समुद्र आहे, एक महाकर्मांचा कर्मफळाचा समुद्र आहे आणि तो निरंतर बदलत असतो. या प्रकृतीमध्ये, त्या महान कर्मफल समुद्रात प्रत्येक व्यक्ती फक्त एक लाट आहे आणि केवळ एक हालचाल आहे. अहंकाराने प्रेरित झालेल्या इच्छांनी आपण केलेल्या वेगवेगळ्या विविध नव्या नव्या कर्मांद्वारे मनुष्य जेव्हा जेव्हा वारंवार नवनवीन कामना करू लागतो, नवे संस्कार प्राप्त करत जातो, त्या वेळेस मनुष्य काही ना काही कर्म करतच असतो. वाईट वासनांना, म्हणजे वाईट कर्म किंवा इच्छा सोडण्याच्या हेतूने आपण मग ठरवतो की वाईट कर्म असतील, वाईट इच्छा असतील, त्या सोडून द्यायच्या. त्या सोडण्याच्या हेतूने आणि चांगल्या कर्मांना सुदृढ करण्यासाठी, चांगल्या कर्मांना बळकट करण्यासाठी म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. जन्म मरणाच्या चक्रात पडून फिरतच राहतो, हे आपण पाहिलेलं आहे. चांगले कर्म केले तरी त्याचा बोजा मनुष्य प्राण्यावर पडत असतो आणि त्या चांगल्या कर्मासाठी सुद्धा आपल्याला पुनर्जन्म येतो. वाईट कर्म करूनच आपल्याला पुनर्जन्म येतो, ते शिक्षा म्हणून फेडायची असते असं नसतं. चांगल्या कर्माचं पण आपल्याला कर्म लागतं आणि आपण पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो. लेखक म्हणतायत की मनुष्याने कर्मातूनच जन्म घेतलेला आहे. बुद्धी असलेला कोणीही माणूस जागृत अवस्थेत, म्हणजे जागा असताना, कोणतेही कर्म केल्याशिवाय क्षणभर राहत नाही. ते तर आपण बघतोच. जरी मी म्हंटल की नाही मी नुसती बसून आहे, तरी सुद्धा आपण काही ना काहीतरी करत असतो. आपलं मन विचार करत असतं, आपण काय काय आठवत असतो, उद्या काय करायचं ठरवत असतो. म्हणजे नुसतं आपण कधीच कर्म केल्याशिवाय बसून राहतो असं नाही. शरीर विश्रांती घेत असताना, आराम करत असताना सुद्धा मनोबुद्धीद्वारा
आता मी म्हटलं तसं मनोवृत्तीद्वारा नेहमी कोणते कर्म करतच असते. खाणे, पिणे, झोपणे, उठणे ही सर्व कर्मच आहेत. मनुष्य कर्म करण्यासाठी विवश आहे. विवश आहे म्हणजे त्याला दुसरा उपायच नाहीये, त्याला करायलाच लागतं कर्म. अर्थात तो कर्मांना वशीभूत आहे. मनुष्य कधीही कर्मशून्य होऊ शकत नाही. आताच मॅडमने प्रश्न विचारलाय, अकर्म आणि कर्म करणे हे एकच कसे? तर इथे लेखकांनी पण सांगितलंय, मनुष्य कधीही कर्मशून्य होऊ शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो अकर्म, मी काहीच करत नाहीये, पण तसं नाहीये. मनुष्य कधीही कर्मशून्य होऊ शकत नाही. कर्मशून्य स्थिती असणे केवळ असंभव आहे. मनुष्य कर्मपूर्ण आहे. नाना प्रकारची कर्म तो सतत करत असतो. अंतर्गुणांचे मूळ अनंत बाह्य कर्मच आहे. अंतर्गुणांचे मूळ, आतमध्ये जे आपले गुण आहेत त्याचं मूळ हे बाह्यकर्मच आहे. बाह्यकर्म आपल्याकडून अंतरात्माच करवून घेत असतो. आणि अनंत बाह्य कर्मांचे मूळ आंतरिक गुण आहे. ते परस्परांवर अवलंबून आहेत. आणि हीच सर्वांची परिस्थिती आहे, एकाच व्यक्तीची असं नाही. ह्या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याची हीच परिस्थिती आहे की तो सतत कर्म करत असतो आणि तो अकर्मा स्थितीत राहणं त्याला शक्य नाही. कारण तो रजसत्व आणि तमगुणांनी बांधला गेलेला आहे आणि त्यामुळे तो अकर्मा कधीही होऊ शकत नाही. अध्याय 3, त्याच्यामध्ये श्लोक 6. कर्मेंद्रियाणी संयम यः आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जो मूढ बुद्धी मनुष्य सर्व इंद्रियांना बळजबरीने दाबून ठेवून मनाने नेहमी त्या इंद्रियांच्या विषयाचे स्मरण करत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे तो दांभिक आहे आणि त्याला दांभिकच समजले पाहिजे. म्हणजे मूढ बुद्धीचा पुरुष म्हणजे ज्याची बुद्धी काम करत नाहीये किंवा मंद बुद्धीचा माणूस. तो काय करतो आता, त्याला असं तर दाखवायचं आहे की मी काही वासनासक्त नाहीये किंवा मला कशाचीही आसक्ती नाहीये, म्हणून बाह्यता तो असं दाखवतो की मी काहीच करणार नाहीये, मी कुठचीच माझे वाईट कर्म मी करणार नाहीये, वाईट कर्म सगळी मी सोडून दिलेली आहेत, असं तो बाह्य इंद्रियांचा निग्रह करतो. खरंच करत नाही तो काही. पण जर त्याच्या मनामध्ये वाईट कर्मांचाच विचार चालू असेल, मूढबुद्धी मनुष्य सर्व इंद्रियांना बळजबरीने दाबून ठेवतो. आणि सर्व इंद्रियांना, बाह्य इंद्रियांना दाबून ठेवणं ह्याला म्हणतात दमन. इंद्रिय दमन असं म्हणतात की आपण काही वाईट कृत्य करायची नाहीत, आसक्त व्हायचं नाही कुठेही आणि कुठचीही कर्म करायची नाही, म्हणजे इंद्रिय दमन करायचं. इंद्रियांना बळजबरीने थांबवणे ह्याला इंद्रिय दमन असे म्हणतात. तर मूढबुद्धी मनुष्य जो असतो तो इंद्रिय दमन बळजबरीने करतो. पण अंतेंद्रिय जे मन आहे, शरीराच्या आतमध्ये जे मन आहे ते मात्र तो काबूत ठेवू शकत नाही. मनाने तो मात्र त्याला जे जे करायचं आहे, करावंसं वाटतं, ज्याच्यावर त्याची आसक्ती आहे, ते सगळं मनातल्या मनात तो करत राहतो. प्रत्यक्ष तो करू शकत नाही आणि त्याला वाटतं किंवा प्रत्यक्ष आपण काही असं करायचं नाही असं त्याने ठरवलेलं आहे. म्हणून बाह्य इंद्रियांद्वारे तो काही करत नाही, इंद्रिय दमन करतो. परंतु मनामध्ये मात्र, त्याच्या मनातून मात्र हा विचार जात नाही आणि मनातल्या मनात तो अनेक स्वप्न रंगवत असतो. जी कृत्य तो करणार नाही, करायची नाहीत, आपण करत नाहीये असं त्याला वाटत असतं, त्याचा विचार तो सतत मनातल्या मनात करत असतो आणि मनावर त्याचा ताबा नसतो, मनावर नियंत्रण नसतं आणि त्याला शमन असं म्हणतात. सगळ्या इच्छांचं शमन आणि सगळ्या इच्छांचं दमन. आसक्ती, इच्छा ह्याचं दमन बाह्य इंद्रियांद्वारे होतं, ते करू शकतो आपण. पण मनामध्ये खळबळ चालू असते, आपल्याला ते मनापासून करायचं नसतं, आपण मनातल्या मनात त्याचीच इच्छा, त्याचीच कामना करत असतो. म्हणजे आपण म्हणजे आपण त्या इच्छांचं शमन आपल्याकडून होत नाही. फक्त दमनच असेल आणि शमन नसेल. फक्त आपण बाह्य असं दाखवतोय की मी हे काही करत नाहीये, सगळे भोंदू जे लोक असतात ते, पण मनामध्ये मात्र ते करत असतात.
त्यांना मनावर त्यांचा ताबा नसतो, मनाने ते विचार करत असतात, तर दमनच आहे. पण शमन नसेल तर ते निरर्थक आहे आणि त्यामुळे अनर्थ होऊ शकतो, असं लेखक इथे म्हणत आहेत. तेव्हा इच्छा किंवा कामना मनामध्ये अंतर्मुखी होऊन वाढत राहतात. मनातल्या मनात त्या इच्छा आणि कामना वाढत राहतात. बाहेरून असं दिसतं की या माणसाला किती त्यांनी सगळी कर्म सोडून दिलेली आहेत आणि फक्त ज्ञानार्जनाच्या मागे लागलेला आहे किंवा आत्मशोधाच्या मागे लागलेला आहे, असं बरोबर जरी त्यांनी दाखवलं, म्हणजे त्यांनी इंद्रिय दमन केलेलं आहे, पण मनामध्ये त्याच्या खळबळ चालू असते, मनातून त्याला ते रुचत नसतं आणि मनातून त्याची आसक्ती कायम असते, मनात उलथापालथ होत असते, व्याकुळता वाढत असते. अशा प्रकारचा मनुष्य मूढ बुद्धी बनतो. मूढ बुद्धी म्हणजे इथे त्याची बुद्धीच मग शेवटी काम करेनाशी होते, मती काम करेनाशी होते. म्हणून इंद्रियांना बळजबरीने थांबवून किंवा अडवून ठेवणे आणि मनात मात्र सर्व व्यवहार, सर्व इच्छांविषयी सतत विचार करत राहणे हे योग्य नाही. आपण मनामध्ये तीनही लोकांमध्ये संचार करून येतो व्यवस्थित, आणि मिथ्याचारी तसं आपण तशी स्थिती आपली होऊ नये. बाहेर मात्र दाखवायचं एक आणि आतमध्ये वेगळं, तर आपण दांभिक होऊ नये म्हणून मनाला बळजबरीने किंवा मनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण व्याकुळ करू नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. बळजबरीचे ब्राह्मण भोजन किंवा बळजबरीने मिष्टांना खाऊ घालणे असे कधीही व्हायला नको. नेहमी सदा सर्वदा पकड ढिली ठेवायला हवी. म्हणजे बळजबरीने कोणतीही गोष्ट करायची नाहीये आपल्याला, बळजबरीने मनाविरुद्ध कोणतेही कार्य करायचे नाहीये. पुष्कळदा कधी कधी असं होतं की, बघा मी साधं उदाहरण देते, श्रावणामध्ये सगळे सत्यनारायण करतात, हिनी केला तिनी केला, माझी सासू म्हणाली सत्यनारायण करूया, मला तर बाबा करायचाच नव्हता, पण काय करायला लागला. कधी एकदा तो दिवस संपतोय असं मला झालंय. म्हणजे तुम्ही बरोबर दाखवताय की मी सत्यनारायण केले, चांगलं कर्म करते, चांगलं कर्म करते, मनामध्ये तुमची इच्छा नाहीये. बळजबरीचे ब्राह्मण भोजन किंवा बळजबरीने दुसऱ्याला मिष्टान्न खाऊ घालणे असे कधीही व्हायला नको. जीवन सहज रूपाने जगायला हवे. परिपूर्ण योगीच्या रूपात प्रकाशमान व्हायचे असेल तर तुम्ही सुरुवातीला दमनने सुरुवात करा. एकदम आपल्याला सगळं जमणार नाहीये. आधी इंद्रियांचं दमन, बाह्य इंद्रियांचं दमन करायचं आहे आणि ताबडतोब मनातून त्या इच्छा कशा जातील याचा प्रयत्न तुम्ही करायला सुरुवात करा. फक्त दमन मध्येच जर तुम्ही राहिलात आणि मन मात्र तुमचं भरकटत राहिलं तर त्याला आरंभशूरत्व असे म्हणतात. ते न्यायोचित नाही आणि औचित्यपूर्ण सुद्धा नाही, असं लेखकांनी म्हटलं आहे. अध्याय 3, श्लोक 7. यस्तु इंद्रियाणी मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोगम असक्त स विशिष्यते. त्याचा अर्थ असा आहे, परंतु हे अर्जुन, जो मनाने इंद्रियांना वश करून अनासक्त होऊन जातो, सर्व इंद्रियांद्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ आहे. म्हणजे आता इथे उलट म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण काय म्हणतोय, बाहेरून तुम्ही इंद्रिय दमन केलं पण आतून तुम्ही आसक्तीचं शमन, त्याबद्दलची तुमची आसक्ती नष्ट झाली नाही तर ते व्यर्थ आहे आणि त्यामुळे ते अन्यायकारक पण आहे आणि ते औचित्यपूर्ण पण नाहीये. पण हे अर्जुना, तुम्ही मनाने इंद्रियांना वश करून घेतलेलं आहे. मनाने इंद्रियांना वश केल्यामुळे तुम्ही अनासक्त झालेले आहात. तुम्ही मनाने जो इंद्रियांना वश करतो आणि सगळ्याची आसक्ती सोडून देतो, तो बाहेरून जरी असं दिसत असेल की बाहेरच्या सर्व इंद्रियांद्वारे तो कर्म करत असतो. बघा आता इथे उलट आहे. बाह्य इंद्रियांद्वारे कर्म करत राहायची पण मनातून आसक्ती नाही. म्हणजे मा फलेषु कदाचन, मनामध्ये काहीही कसलीही आसक्ती ठेवायची नाही, त्याचा परिणाम काय होईल ते बघायचं नाही. आणि बाहेरून मात्र लोकांना दिसलं पाहिजे की हा सगळं करतोय, पण मनामधून तो निरीच्छ झालेला आहे, अनासक्त झालेला आहे. तर हाच खरा कर्मयोग आहे आणि त्याचे आचरण जो करतो तोच श्रेष्ठ आहे, असं इथे सुद्धा लेखक म्हणत आहे. जे श्रेष्ठ असतात ते कशा प्रकारचा व्यवहार करतात, कसे वागतात. जे श्रेष्ठ आहेत ते बहिर्दमनचे
आचरण करत नाहीत. बहिर्दमनचे आचरण, बहिर्दमन म्हणजे इंद्रियांचं ते दमन करत नाहीत, चालू ठेवतात. जे जे काय करायचे आहेत विहित कर्म आपली चालू ठेवतात. कारण अकर्मा ते होऊ शकणार नाहीये ते त्यांना माहिती असतं, कर्म केलीच पाहिजेत. म्हणून इंद्रियांचा उपयोग करून जी जी कर्म करायची आहेत, बाह्यतः दिसायला दिसतं तो सगळं व्यवस्थित कर्म करत आहेत, परंतु ते आतून मात्र अनासक्त असतात. त्यांना कसलीही इच्छा राहिलेली नसते आणि कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांना आसक्ती राहिलेली नसते. तोच खरा श्रेष्ठ पुरुष होय. श्रेष्ठ पुरुष बाह्य इंद्रियांना मनाने वश करत असतो. बाह्य इंद्रिय असतात त्याला मनाने वश करत असतो. म्हणजे बाह्य इंद्रिय जरी काम करत असली तरी त्याच्यातली आसक्ती निघून गेलेली असते. करायची म्हणून ते काम करत असतात आणि मन मात्र त्यांचं निरासक्त, मन मात्र त्यांचं त्याचा काहीही विचार करत नसतो. मग जी जी बाह्य इंद्रियांची जी हालचाल असते त्यांना ते मनाने वश करून ताब्यात ठेवलेलं असतं. त्यामुळे मनाचा आणि बुद्धीचा मनाचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडलेला असतो आणि तटस्थतेने ते कार्य ते करत असतात. कोण? श्रेष्ठ पुरुष. उत्तम पुरुष किंचित सुद्धा बाह्य दिखावा करत नाही की मी सगळ्या इंद्रियांना माझ्या ताब्यात ठेवलेला आहे, मी काहीही असं करत नाही. असा हा देखावा जो असतो तो उत्तम आणि श्रेष्ठ पुरुष असतो, तो कधीही करत नाही. तो बाहेरून कार्य करत राहतो, पण आत मात्र तो महानिग्रह समाविष्ट असतो. त्याच्या मनामध्ये मात्र कशाचीही आसक्ती नसते आणि तो निग्रह म्हणजे त्यांनी जे काय ठरवलेलं असतं किंवा विहित कर्म करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये तो गुंतून पडलेला नसतो. मनाने तो बाह्य इंद्रियांना त्याच्या मनाच्या काबूत असतात, काबू ठेवलेला असतो त्याच्यावर, त्यांच्या हालचालीवर. बाहेरून ते जे काही असतील पण आतून त्यांच्या मनामध्ये काहीही नसते. ते आतून शून्यत्वातच असतात. बाहेर कोणत्याही प्रकारच्या कर्माचे आचरण करून सुद्धा त्याचा प्रभाव त्यांच्या आतमध्ये, अंतर्मनात काय असतं? आत्मा असतो. त्याचा प्रभाव त्यांच्या आत्म्यावर होत नाही. बाहेरून प्रकृती सहज सिद्ध कर्माचरण, आतून संपूर्ण कर्मभावना शून्यत्व, हाच खरा कर्मयोग आहे. म्हणजे काय कर्मयोग आहे ह्याचं इथे 7व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. कर्मयोग म्हणजे खरं काय? बाहेरील कामं चालू ठेवायची कारण ती विहित कर्म आहेत. सत्वरज तमोगुणांनी प्रकृती तयार झालेली आहे आणि जो मनुष्याने जन्म घेतलेला आहे त्याला कर्म करणं चुकलेलं नाहीये. त्यामुळे असं ढोंग करायचंच नाही की मी काहीही कर्म करत नाहीये. बाहेरून कर्म करत राहायचं, पण मनामधून आपण कुठच्याही ह्याला आसक्ती दाखवायची नाही, कशातही गुंतून पडायचं नाही, कशाचाही लोभ धरायचा नाही आणि तटस्थ वृत्तीने आपण कर्म करत राहायचं. ह्याला खरं म्हणजे कर्मयोग असं म्हणतात. तर आता अध्याय 3 पुढचा श्लोक 8वा. नियतम कुरु कर्म त्वं कर्मजाह्यः हि अकर्मणः, शरीर यात्रा अपि च तेन प्रसिद्धयेत अकर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्माचे आचरण कर. आता अर्जुनाला श्रीकृष्ण काय सांगत आहे? तू शास्त्रविहित म्हणजे शास्त्राने जे घालून दिलेलं आहे, नियतीने जे तुला सांगितलेलं आहे, आता आपल्या बाबतीत प्रकृतीने जी कर्म सांगितलेली आहेत आपल्याला आणि जी आवश्यक आहेत ती शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे आचरण कर. कर्म न करण्याच्या अपेक्षेपेक्षा कर्म करणे हे केव्हाही चांगले आहे. कर्म न केल्याने तुझा शरीर निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही. म्हणजे तुझं ठरवलं काहीच कर्म करायचं नाही तर ते शक्यच होणार नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे, शरीरामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत देहात देही आहे, तोपर्यंत ते शरीर चालवण्यासाठी तुला कर्म करतच राहावं लागेल आणि ते सगळी कर्म सोडून देणं तुला शक्य नाही, ते अशक्य आहे. कर्म न केल्याने तुझा शरीर निर्वाह सुद्धा सिद्ध होणार नाही. म्हणून तू शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे हे अर्जुना आचरण करत राहा आणि कर्म न करण्याच्या अपेक्षेपेक्षा कर्म करणे उत्तम आहे. म्हणजे
इथे काय म्हटलेलं आहे, अकर्मा होण्यापेक्षा कर्म करत राहणं केव्हाही उत्तम आहे. आपापल्या परिस्थितीनुसार त्यांचे आपले कर्तव्य कर्म असते. प्रत्येकाचे कर्तव्य कर्म असते, म्हणजे जी जी कर्तव्य असतात, तो ज्या आश्रमात असतो, ब्रह्मचर्य गृहस्थ आश्रम असो किंवा वानप्रस्थ आश्रम असो किंवा बालपणी तो असतो, बालपण असतं, किशोर पण असतं, तर तो ज्या ज्या स्थितीमध्ये असतो त्या त्या वेळेस त्याला नियतीने विहित कर्म कर्म करायची कोणती ती नेमून दिलेली आहे. आणि आपापल्या परिस्थितीनुसार त्यांचे आपले कर्तव्य कर्म असते. त्यांचे आचरण करणे त्यांचा स्वधर्म असतो. कर्म कमी करण्यापेक्षा अधिक कर्म करणे उत्तम आहे. कर्म कमी करण्यापेक्षा अधिक कर्म करणे उत्तम आहे. कारण आपण एकदा जीव हा जन्माला आल्यानंतर प्रत्येक कर्म त्याला करावंच लागतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही कर्म ती कमी करायला गेलात तर तुमचा तो ढोंगीपणा होईल. कसा होईल की तुम्ही बाह्यता नुसतं दाखवताय की बाह्य इंद्रियांना मी हे करत नाही, मी ते करत नाही, ते त्याच्यापेक्षा तुम्ही अधिक कर्म करणं हे उचित आहे. अधिक कर्म म्हणजे जी सगळी असतील विहित कर्म सगळी तुम्ही करून टाका, मनामध्ये मात्र तटस्थ राहा, हे याच्यामध्ये सांगायचं आहे. अधिक कर्म करण्याच्या पेक्षा अत्याधिक कर्म करणं उत्तमोत्तम आहे. अत्याधिक कर्म, आता जेव्हा आपली विहित कर्म पूर्ण होतील तर आपण अधिक कर्म करणार आहोत. म्हणजे काय, आपण दुसऱ्याच्या समस्या सोडवायला मदत केली, आपण दुसऱ्यांना मदत केली किंवा लोककल्याणाची कामं केली, ही विहित कर्म नाहीये, पण ती आपण अधिक कर्म करणार आहोत. तर ती कर्म, अधिक कर्म, अत्याधिक कर्म करणं हे उत्तमच आहे. कारण त्यामुळे आपल्याला आपण चांगली कर्म करतो आणि ती कर्म जी असतात दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेली कर्म, त्याच्यात आपल्या मनामध्ये आसक्ती नसते. त्यामुळे अधिक कर्म करण्याऐवजी अत्याधिक कर्म करणे उत्तमच आहे. कर्म न करून अकर्मी झाल्यावर जीवन निर्वाह होऊ शकत नाही. जीवन यात्रा आपली पूर्ण होणार नाही. कर्म आचरणाचा त्याग केल्यावर, आता एखाद्याने ठरवलं मी काहीच कर्म करणार नाही कारण मला ती कर्माचा बोजा नकोय डोक्यावर. आपण बघितलं की कर्म चांगली असो वाईट असो त्याचं आपल्याला कर्मफळ मिळतं. तर कोणी ठरवलं मी कर्मच करणार नाही, कर्माचरणाचा त्याग केल्यावर काय वाढेल, ह्या लेखक म्हणतोय, आळस, आराम वाढत जाईल, आळशीपणाची सवय जडेल आणि तसं झाल्यावर आपलं स्वास्थ्य, मनस्वास्थ्य विस्कळीत होईल, बुद्धी सुद्धा नष्ट आणि भ्रष्ट व्हायला लागेल. कारण आपण काहीच करत नाही आहोत. मग काहीच करत नाही आहोत तर आपली इंद्रिय ठप्प होऊन बसतील, आपलं काहीच करायचं नाही, अकर्मा. तर ह्याचे हळूहळू त्याचे परिणाम वाईट होतील. आलस्य वाढत जाईल. आपण आराम करत बसलो तर इंद्रिय आपली काम करायला विसरून जातील आणि मनस्वास्थ्य जाईल आणि बुद्धी नष्ट होऊन जाईल. वास्तविकता भौतिक कर्म न करण्याशिवाय हे शरीर सुद्धा स्वस्थ राहू शकत नाही. जी भौतिक कर्म म्हणजे बाह्य जगातली कर्म, अंतर्मनातली हे वेगळं आणि बाह्य जगातली कर्म. तर बाह्य जगातली कर्म केल्याशिवाय शरीर सुद्धा स्वस्थ राहू शकत नाही. आपण म्हणतो ना व्यायाम करायचा, काम करत राहायचं. एखादी व्यक्ती 90 वर्षापर्यंत जगली, का जगली, ती शेवटपर्यंत काम करत होती. म्हणजे काम बाहेर आपण करत राहिलो तर आपलं शरीर स्वस्थ राहतं, चांगलं राहतं, प्रकृती उत्तम राहते. म्हणजे भौतिक कर्म न करण्याशिवाय हे शरीर सुद्धा स्वस्थ राहू शकत नाही. त्यासाठी कर्म करते वेळी आळसाचा त्याग करायला हवा. कशा प्रकारचे कर्म करायला हवे हे जाणून तशा प्रकारचे कर्म करायला हवे. कशा प्रकारचे कर्म करायला हवे म्हणजे वाईट कर्म आपल्याला करायची नाहीयेत, आत्म्यानी संमती दिलेली कर्मे करायला हवीत, असं इथे लेखक म्हणत आहे. आता आत्म्याने संमती दिलेली, तुम्हाला आत्मज्ञान झालेले असेल आणि तुमचा आत्मा जर त्या दिशेने योग्य दिशेने वळत असेल आणि योग्य दिशेने तो विचार मनाला संदेश देऊन बुद्धीचा वापर करून विचार करत असेल तर आत्मसंमत कर्मे ही नेहमीच चांगली असतात. त्यामुळे आत्म्याने संमती दिलेली कर्मे करायलाच हवीत. हे कर्म सत्कर्म, निष्काम कर्म असेल तर फारच उत्तम. तर इथे लेखक म्हणतायत की आत्मा असा तुम्ही वळवला पाहिजे की तो सत्कर्मच करायला लावेल.
समजा नाही म्हणजे तरीही आता कारण हे म्हटलेलं आहे, हे कर्म सत्कर्म निष्काम कर्म असेल तर अतिशय उत्तम होईल. म्हणजे इथे लेखकाला अभिप्रेत आहे की कधी कधी आत्मा जे सकर्म नाहीये तेही करायला लावत असेल. पण काही असू दे, तुम्ही कर्म बाह्य कर्म करायलाच हवीत. आणि हे जर कर्म सत्कर्म असेल, चांगले कर्म असेल किंवा निष्काम कर्म असेल तर अतिशयच उत्तम. आता अध्याय 3 श्लोक 9. यथार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्म बंधनः तद्यर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. कौंतेय हे कुंती पुत्रा, यज्ञासाठी केलेल्या कर्मानी अन्यत्र कर्मात हा लोक कर्मबंधन किंवा हे लोक म्हणजे यज्ञासाठी जी कर्म केलेली असतात त्या कर्माशिवाय अन्यत्र जी कर्म केली जातात त्यामुळे लोक कर्मबंधात बांधले जातात. मुक्त संघ म्हणजे आसक्ती होऊन जर यज्ञासाठीच कर्म केली असतील तर तुझ्या कर्तव्य कर्मांना मुक्त संघ होऊन आसक्तीरहित होऊन जर तू कर्म केलीस तर मात्र त्याचा तुला फायदा होईल. तुझ्या कर्तव्य कर्मांना समाचार म्हणजे आचरित राहा आणि आचरण करत राहा. तू आसक्ती होऊन कर्मफलाची आशा न धरता कर्तव्य कर्म करत राहिलास तर ते जास्तच उत्तम. आता लेखक याचं म्हणताय, यज्ञाकरता केल्या गेलेल्या कर्माव्यतिरिक्त दुसऱ्या कर्मात आसक्ती ही मनुष्याला बांधून ठेवत असते, कर्मबंधनात अडकतात. आता यज्ञाकरता म्हणजे इथे लेखकाने त्याचा अर्थ असा लावलेला आहे. 2 प्रकारची कर्म त्यांनी म्हटलेली आहेत. एक, आपण आपल्यासाठी केलेली कर्म म्हणजे विहित कर्म जी आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत, ती सर्व कर्म, ती आपल्यासाठी केलेली कर्म. आणि लोककल्याणासाठी केलेली कर्म. अधिक कर्म जेव्हा आपण करतो आपली कर्म करून झाल्यावर ती लोककल्याणासाठी केलेली कर्म असतात. आणि लेखकाने यज्ञासाठी केलेली कर्म, यज्ञ याचा अर्थ लोककल्याणाची कामे असा घेतलेला आहे. म्हणून हे कुंतीपुत्रा, तू आसक्ती रहित राहा आणि यज्ञासाठी चांगल्या कर्तव्य कर्मांचे आचरण कर. चांगली कर्तव्य कर्मच तू आचरणात आण. यज्ञ नेहमी बंधनातून मुक्त करत असतो. कर्म मुख्यत्वे करून विवेकरहित कर्म बंधनकारक असते. विवेक सोडून जी आपण कर्म करतो त्याचं कर्मबंधन बनतं आणि ते माणसाला बंधनकारक राहतं. पण यज्ञ म्हणजे आता इथे सरांनी काय घेतलंय त्याचा अर्थ की लोककल्याणासाठी केलेली कर्म, ती मात्र कर्मबंधनातून माणसाला मुक्त करतात. त्याचं आपल्यावरती त्याचा बोजा येत नाही. परंतु स्वार्थरहित आत्मार्पण रूपाने केलेले कर्म बंधनातून मनुष्याला मुक्त करत असते. जर तुम्ही विवेकरहित कर्म केलं तर तुम्ही कर्मबंधनात अडकता. परंतु आसक्ती न ठेवता स्वार्थरहित आणि आत्मार्पण रूपे केलेले कर्म, आत्मार्पण रूपे म्हणजे आत्म्याला अर्पण केलेले किंवा आत्म्यांनी जशी आपल्याला आज्ञा दिली त्याप्रमाणे केलेली जी स्वार्थरहित कर्म असतात ती तुम्हाला बंधनातून मुक्त करत असतात, असा अर्थ इथे लेखकाने लावला आहे. श्रीकृष्णाचा आदेश आहे की फक्त यज्ञच करायला हवा. यज्ञच करायला हवा म्हणजे काय, लोककल्याणासाठीच कामं करायला हवीत. स्वार्थी कर्मे सोडून दिली पाहिजेत. स्वार्थपूर्ण कर्मे केल्यावर सुद्धा त्यांना पूर्ण रूपाने विवेक सहित करायला हवे. जर एखादा मनुष्य स्वार्थपूर्ण कर्मे करत असेल तरी सुद्धा तुमचा विवेक आणि सारासार बुद्धी वापरून तुम्ही ती कर्मे करायला हवीत. अर्थात स्वार्थरहित कर्तव्य कर्मांचे आचरण केल्यास उत्तम. निस्वार्थपूरित धर्मयुक्त कर्मांचा भार आपल्यावरच घ्यायला हवा. अर्थात ती कर्मे करायलाच हवीत. म्हणजे यज्ञ इथे पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ म्हणजे आपली पण अशीच समजूत होती की यज्ञ म्हणजे होम हवन करून करतात ती यज्ञ, देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ. पण इथे त्याचा आता अर्थ असा लावलेला आहे की यज्ञ म्हणजे लोककल्याणासाठी केलेली कर्म आणि लोककल्याणासाठी जी कर्म करतो त्यांनीही देवदेवता संतुष्टच होणार आहेत.
ती पण देवांना प्रियच असतात. त्याच्यासाठी मुद्दाम यज्ञ केलाच पाहिजे, होम हवनाचा यज्ञ केला पाहिजे असं नाही. म्हणजे यज्ञ म्हणजे आपला स्वार्थ आणि आपल्या आसक्ती आणि आपल्या ज्या वाईट इच्छा, आपले कर्म करायची जी आपली इंद्रिय त्याच्यामध्ये गुंतलेली असतात, की खेचून घेतात, आसक्तीने वाईट कर्म करायला उद्युक्त होतात, ती सगळी कर्म सोडून त्याचा यज्ञ करून टाकायचा आहे. म्हणजे ती सगळी कर्म सोडून द्यायची आहेत आणि लोककल्याणार्थ आपण ती लोककल्याणात प्रति वळवायचे आहेत त्या इच्छा सगळ्या, म्हणजे तो यज्ञ आहे. लोककल्याणासाठी केलेले कर्म म्हणजेच यज्ञ असं लेखक म्हणत आहे. आणि ती जी कर्म आपण करत राहिलो तर कर्मांचा भार, आता ही कर्म करायलाच हवीत आणि त्याचा भार मात्र कोणी घ्यायला पाहिजे? ज्ञानी आणि धर्मयुक्त कर्म. ह्या धर्मयुक्त कर्मांचा भार आणि निस्वार्थपुरित कर्मांचा भार आपण आपल्यावरच घ्यायला पाहिजे. कारण आज सकाळी आपण बघितलं की ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक जसं आचरण करत असतात ते तसं आचरण का करत असतात? त्याप्रमाणे सामान्य लोक आणि प्रजा आचरण करत असते. म्हणून सर्व समाजाला आणि सर्व मनुष्य जातीला उत्तम कर्म करायला लावण्यासाठी ह्या कर्मांचा भार आपण आपल्या शिरावर घेतला पाहिजे. आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे आसक्ती विरहित कर्म कशी असतात, म्हणजे ते पण सगळे लोक ती कर्म करायला लागतील. आता अध्याय 3 श्लोक 10. सययज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरा उवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम् एषः वः अस्तु इष्टकामधुक्. प्रजापती ब्रह्माने जेव्हा कल्पारंभात जेव्हा सृष्टी उत्पन्न केली तेव्हा संपूर्ण प्रजेची यज्ञासहित सृष्टी निर्मिती करून त्यांनी तुम्ही लोक सुद्धा या यज्ञाद्वारे वृद्धी प्राप्त कराल. हे आपण सकाळी बघितलेलं आहे. काल काय सांगितलं? प्रजापती ब्रह्मानी जेव्हा ब्रह्म हा सृष्टीचा उत्पाता आहे, उत्पन्न त्यांनी केलेली आहे, तर जेव्हा त्यांनी सृष्टी उत्पन्न केली तेव्हा त्यांनी यज्ञ सुद्धा उत्पन्न केले. म्हणजे वेदामध्ये त्यांनी यज्ञाबद्दल लिहून ठेवलं आणि वेद हे प्रजापतीनेच हे केलेले आहेत. त्यामुळे त्या वेदांनी दिलेली यज्ञाची सगळी विस्तृत कल्पना वगैरे म्हणजे प्रजापतींनी दिलेलाच आदेश आहे. प्रजापती ब्रह्माने कल्पारंभात संपूर्ण प्रजेची यज्ञासहित सृष्टी निर्मिती केली. त्याने तुम्ही लोक सुद्धा या यज्ञाद्वारे वृद्धी प्राप्त कराल आणि यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित भोग प्रदान करणारा होईल असे सांगितले. आता त्याचा अर्थ यांनी लावलाय. प्रत्येक अंतरात्मा एका पूर्णात्म्यापासून उत्पन्न होत असतो आणि प्रत्येक म्हणजे ब्रह्म, हे जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मांडाचा छोटा 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 अंश आत्म्याच्या रूपामध्ये प्रत्येक जीवित मनुष्यामध्ये असतो, व्यक्तीमध्ये असतो. आणि पावसाप्रमाणे हे महाशक्तिवान पूर्णात्मे जीवात्म्यांना पावसाप्रमाणे वर्षाव करत असतात. अंशात्म्याला प्रजा असं म्हणतात, पूर्णात्म्याला प्रजापती असं म्हणतात. सृष्टीमध्ये अनेक प्रजापती आहेत. प्रत्येक प्रजापती सुद्धा एक ब्रह्माच आहे. अहम ब्रह्मास्मी, प्रत्येक जण ब्रह्मा आहे. अहम ब्रह्मास्मी, एकसह सृष्टीकर्ता आहे, अर्थात एकसह सृष्टीकर्ता आहे. एक सृष्टीकर्ता आहे, असंख्य प्रजापती आहेत. कारण प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये थोडा थोडा आत्म्याचा अंश आहे आणि म्हणून ह्या ब्रह्मांडाचा छोटा छोटा अंश प्रत्येकामध्ये आहे. आणि म्हणून जे अहम ब्रह्मास्मी म्हटलेले आहे तेच म्हणजे प्रत्येक प्रजापती सुद्धा एक ब्रह्म आहे. कोणताही प्रजापती आपल्यासाठी निर्मिती करत नाही आणि ती निर्मिती लोककल्याणासाठीच होत असते. अर्थात प्रत्येक अंशात्म्याचा जन्म कर्माने होत नसतो, तर यज्ञानेच होत असतो. तर प्रत्येक अंशात्म्याचा जन्म कर्माने होत नसतो, यज्ञाने होत असतो. म्हणजे यज्ञ म्हणजे त्यांनी काय घेतलेलं आहे? परोपकार करणे किंवा लोककल्याणाची कामे करणे. याच्याच मुळे प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये जो आत्मा असतो तो त्या आत्म्याचं खरं काम हेच असतं, तो हेच करत असतो, लोककल्याणाची कामं करावीत असं त्याच्या मनामध्ये असतं. आणि जीवात्म्यांना पूर्णात्मे काय संदेश देत असतात ते सांगत असतात.
तुम्ही लोक सुद्धा आमच्याच प्रमाणे यज्ञ करून अभिवृद्धी प्राप्त करा. फक्त कर्म करत राहिल्याने अभिवृद्धी प्राप्त केली जाऊ शकत नाही. फक्त तुम्ही तुमची विहित कर्म करत राहाल तर तुम्हाला आशीर्वाद, म्हणजे तुम्हाला वैभव वगैरे असं मिळणार नाही, तुमचा उत्कर्ष होणार नाही विहित कर्म करत राहिल्यामुळे. पण जर तुम्ही यज्ञ केलात, यज्ञ करून देवतांना संतुष्ट करणे, आणि यज्ञ म्हणजे सरांनी काय म्हटलेलं आहे, लोककल्याणाची कामे केलीत तरी सुद्धा देवदेवता संतुष्ट होतील. म्हणून तुम्ही यज्ञ करूनच तुम्ही इच्छित भोग प्राप्त होतात. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या सर्व यज्ञ करून, म्हणजे परोपकाराची कल्याणाची कामे करूनच हे आत्म्या तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, आणि फक्त कर्म करून होणार नाही असा संदेश इथे दिलेला आहे. अध्याय 3, श्लोक 11. देवान भावयुक्त अनेन ते देवाः भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवापस्यस्थ. तुम्ही सर्व लोक या यज्ञाद्वारे देवतांना उन्नत कराल तर त्या देवता तुम्हा लोकांना आणखी उन्नत स्थितीत पोहोचवतील. वेदात सांगितलेलं आहे सर्वांनी यज्ञ करायचा आहे, आणि तो यज्ञ कशासाठी करायचा आहे की देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी करायचा आहे. आता मूळ देव जे आपण म्हणतो ते ब्रह्मा विष्णू महेश हे 3 आहेत. ब्रह्मा म्हणजे त्याने सृष्टीची उत्पत्ती केली आहे, विष्णू सृष्टीचा पालन करता आहे, त्याचे 10 अवतार आपण बघितलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत म्हणजे. आणि महेश म्हणजे शिवशंकर, तो विनाश करतो, म्हणजे संहार करतो. तर हे 3 जण आहेत, आणि त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, आज आपण जे सकाळी वाचलं की त्यांनी आपल्या सगळी ही कामं, ज्या देवदेवता वरुण आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, पवन आहे, त्यांची कामं करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या देवदेवता उत्पन्न केलेल्या आहेत, आणि त्या देवतांना संतुष्ट केलं तर ती कामं चांगली करतील, आणि ती कामं चांगली झाली की मग ते तुम्हाला आशीर्वाद देतील, तुम्हाला जे पाहिजे आणि तुमच्या इच्छित गोष्टी पूर्ण होतील असं वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे तो यज्ञ म्हणजे जो हवन करून करतात तो यज्ञ, असं गीतेमध्ये अभिप्रेत आहे. तुम्ही सर्व लोक या यज्ञाद्वारे देवतांना उन्नत कराल म्हणजे त्यांना खुश कराल, तर त्या देवता तुम्हा लोकांना आणखी उन्नत स्थितीत पोहोचवतील. उन्नत कराल म्हणजे ते आनंदित झाले तर तेही आनंदित होतील, आणि तुम्हाला अशा गोष्टी प्रदान करतील की तुम्हाला आणखीन आनंद होईल. अशा प्रकारे एकमेकांना एक दुसऱ्यांचे भले चांगले करण्याचे श्रेय तुम्ही प्राप्त कराल, आणि त्यामुळे तुम्ही विहित कर्म तर कराच, परंतु विहित कर्मांच्या बरोबर तुम्हाला यज्ञ करणे सुद्धा आवश्यक आहे, कारण यज्ञाद्वारे देवता संतुष्ट होणार आहे. विवरणात आता सर म्हणतायत जगात 2 लोक आहेत, एक देवलोक, 2 लोक आहेत, लोक नाही, लोक आहेत. एक देवलोक आणि दुसरा मानवलोक. देवलोक फक्त दिव्य चक्षुनेच दृष्टीत पडत असतो. देवलोक सगळ्यांना दिसत नाही, देवाचं दर्शन काही सगळ्यांना होत नाही. पण दिव्य लोकवासी माणसाच्या कर्मांची नेहमी पारख करत असतात. पण देव प्रत्येक मनुष्य कशी कशी कोणती कोणती कर्म करतोय ह्याची मात्र पारख देव करत असतात. मानवाच्या यज्ञ कर्मांनी देवदेवता अत्यंत प्रसन्न होत असतात. मानवाचे स्वार्थपूर्ण कर्म देवतांना नेहमीच दुःख देत असते. प्रसन्नता आत्म्यांना नेहमी उन्नत करते, आणि दुःख आत्म्यांना नेहमी दुःखी करतात. म्हणजे स्वार्थपूर्ण जर मानवाने काम केलं असेल तर त्याच्यामुळे देवता पण दुःखी होतात. आणि इथे काय म्हटलेलं आहे, आधी यज्ञ केल्यानंतर देवतांना उन्नत कराल, देवता आनंदी झाल्या की तुम्ही आनंदी व्हाल, देवता दुःखी झाल्या की तुम्ही दुःखी व्हाल, तुमचे आत्म्यांना दुःख होईल, आणि दुःख आत्म्यांना नेहमीच दुःखी करत असतात, आणि प्रसन्नता मात्र आत्म्यांना आणखीन आनंदी करत असते. जेव्हा देवता आमच्या यज्ञ कर्माद्वारे प्रसन्न होतात तेव्हाच त्या मानव लोकांची अधिक मदत करतात. मानवाद्वारे देवता, देवतांद्वारे मानव,
परस्पर एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि सगळेच यज्ञाद्वारे उन्नत होतात. यज्ञरहित कर्मांद्वारे दोन्ही लोक वेगळे वेगळे होतात, वेगळे होत जातात. देवलोक आणि मनुष्यलोक यातलं अंतर वाढत जातं. का? कारण तुम्ही यज्ञरहित कर्म केलेली आहेत. लोककल्याणाची कामं न करता फक्त स्वतःच्या स्वार्थाची कर्म केलीत तर तुम्हाला देवांची कृपा होणार नाही आणि देवलोक आणि मनुष्यलोक यांच्यातलं अंतर वाढत जाईल. यज्ञाद्वारेच दोन्ही लोक नेहमी एकमेकांबरोबर राहत असतात. पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, इष्टान भोगान ही वहा देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तै दत्तान अप्रदाय एभ्य यहा भुक्तेस्तेन एव सहा. यज्ञाद्वारे उन्नत झालेल्या देवता, आपण यज्ञ केलं आणि त्याच्यामुळे जर देवता उन्नत झाल्या तर निश्चितच तुमचे अभिष्टित म्हणजे तुमच्या इच्छा कामना भोग तुम्ही न मागताच तुम्हाला देतील. आपण जर चांगली कृत्य करत राहिलो तर आपल्या ज्या इच्छा असतात त्या आपण जरी मागितलं नाही तरी त्या पूर्ण होतात. बघा, तुम्हाला पण अनुभव असेलच की यज्ञाद्वारे उन्नत झालेल्या देवता, यज्ञ करून म्हणजे चांगली कर्म करून जर तुम्ही देवतांना परोपकाराची कल्याणाची कामं करून तुम्ही देवतांना खुश केलं, तुम्ही कर्मफलाची आशा न करता कर्म केलीत, मनामध्ये स्वार्थी विचार ठेवला नाही, मनामध्ये कुठलीही आसक्ती ठेवली नाही आणि तुम्ही कर्म केलीत तर देवता खुश होतात आणि त्या नक्कीच तुम्हाला पाहिजे ते तुम्ही न मागता तुम्हाला देतील आणि न मागता तुम्हाला सर्व मिळत राहील. या प्रकारे देवताद्वारा दिल्या गेलेल्या भोगांना जो मनुष्य दुसऱ्या कोणाला न देता स्वतःच भोगत असतो तर अशा प्रकारच्या व्यक्तीला इथे चोर असे म्हटलेले आहे. म्हणजे आता तुम्ही लोककल्याणाची कामं केली, देवता तुमच्यावर खुश झाल्या, तुम्हाला देवानी भरपूर दिलं त्याचं बक्षीस म्हणून, किंवा देव खुश झाला म्हणून तुम्हाला न मागता सुद्धा खूप मिळालं, तर इथे त्यांना असं म्हणायचं आहे की ते तुम्ही आपापसात वाटून घेतलं पाहिजे. त्याचा उपयोग तुम्ही लोककल्याणासाठीच, मानवतेच्या कल्याणासाठी केलं पाहिजे. तसं जर तुम्ही केलं नाही आणि स्वतःच त्याचं सगळं खात बसलात, स्वतःच उपभोग घेत बसलात तर तुम्ही चोरच आहात असं इथे म्हटलेलं आहे. यज्ञाद्वारे विवरण बघा. यज्ञाद्वारे देवतागण, ऍस्ट्रल मास्टर्स संतुष्ट होतात. देवतागण म्हणजे ऍस्ट्रल मास्टर्स म्हटलेले आहे, ते संतुष्ट होतात. यज्ञानी संतुष्ट झालेल्या देवता न मागता प्रसाद देतात. परलोकवासियांना प्रसाद द्या असे वेगळे मागण्याची आवश्यकता नसते. वास्तवात स्वतः करता तुम्हाला किती आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्तच तुम्हाला मिळते. तुम्ही चांगली कर्म केलेली आहेत म्हणजे यज्ञ केलेला आहे, देव खुश झालेले आहेत, ते ऍस्ट्रल मास्टर्स खुश झालेले आहेत आणि तुम्ही तुमच्या वाटलं पण नसेल तुम्हाला स्वप्नात की असं आपल्याला मिळेल, ते तुम्हाला मिळतं. पण ते तुम्ही सर्वांबरोबर वाटून घ्यायला पाहिजे. आपण स्वतःच सर्वच्या सर्व खायला नको. त्या सगळ्याचा उपभोग फक्त आपणच घेत बसलो आणि लोककल्याणाची काहीच कामे केली नाहीत तर ते योग्य नाही आणि तुम्ही चोर ह्या संज्ञेस पात्र व्हाल. ज्यावेळी आपल्याजवळ जे आहे त्याच वेळी ते सर्वांचे होत असते. आपल्याजवळ जे आहे त्याच वेळी ते सर्वांचे होत असते. हे सृष्टीचे एकमात्र मौलिक सूत्र आहे आणि हे बहुतेक वेळा आपण विसरलेलो असतो. आपल्यापेक्षाही जे अधिक वाईट स्थितीमध्ये आहेत त्यांना आपल्याजवळ जे काही आहे ते वाटत जर आपण राहिलो तर परलोकातील देवता, योगी, मास्टर्स आहेत, ते खुश होऊन आपल्याला प्रसन्नतापूर्वक आणखीन देत राहतात. म्हणतात ना की दान केलं तर आपली वाढते संपत्ती, दानानी वाढतं सगळं. अधिकस्य अधिकम फलम, अधिक तुम्ही ज्ञान केलं तर तुमच्याकडे अधिक येतं. आता देव मनुष्याला श्रीमंत का करतो? कारण देवाला माहितीये याला मी खूप पैसे दिले तर हा स्वतःसाठी ठेवणार नाहीये, दुसऱ्यांना मदत करणार आहे, दुसऱ्यांना वाटणार आहे. म्हणून त्या माणसाला देव खूप त्याला जास्त पैसे देऊन समृद्ध करत असतो. कारण देवाला माहिती असतं कोण ह्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी करेल आणि कोण स्वार्थीपणा करून स्वतःसाठीच सगळं ठेवेल. त्यामुळे ज्यावेळी आपल्याजवळ जे आहे त्याच वेळी ते सर्वांचं आहे ही जेव्हा भावना मनात येते तेव्हा
खरोखर आपल्याला म्हणजे देव अधिकच प्रसन्न होऊन आपल्याला पाहिजे ते देतात, पाहिजे त्यापेक्षाही जास्त देतात असं म्हटलेलं आहे. आणि हे सृष्टीचे एकमात्र मौलिक सूत्र आहे. जे आपल्याला मिळालं ते सर्वांनी वाटून खायचं आहे. अध्याय 3 13वा श्लोक. यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्व किल्बिषै भुज्यते ते तु अधम पापा ये पचन्ति आत्मकारणात. यज्ञातून शिल्लक राहिलेले भोजन किंवा अन्न, यज्ञ केल्यानंतर शिल्लक राहिलेले भोजन किंवा अन्न खाणारे सज्जन पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. आता इथे यज्ञ याचा एकदा अर्थ लोककल्याण, दुसऱ्यांना मदत करणे हा घेतला की आपल्याला कळेल. यज्ञातून शिल्लक राहिलेले भोजन, यज्ञ करून सुद्धा, दुसऱ्यांना मदत करून सुद्धा आपल्याकडे जे शिल्लक राहिलेले आहे. अन्न खाणारे सज्जन म्हणजे त्याचा विनियोग आपण स्वतःसाठी केला तर तो पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो. कारण आधी त्यांनी इतरांना दिलेलं आहे, त्याला जे मिळालं आहे ते इतरांना दिलेलं आहे. परंतु जे पापी आहेत ते आपल्या शरीराच्या पोषणाकरताच अन्न शिजवतात आणि मग ते दुसऱ्यांना, म्हणजे ते दुसऱ्यांना काही मदत करत नाहीत. जी कार्य करतात, कर्म करतात ती आपल्यासाठीच करतात आणि आपणच खातात. विवरण केलेलं आहे. यज्ञावशिष्ट, यज्ञावशिष्ट शब्द इथे वापरलेला आहे. यज्ञावशिष्ट म्हणजे यज्ञ आचरणानंतर इतरांकडून आपल्याला जे न मागता जे मिळतं त्याला अयाचित म्हटलेलं आहे. याचित म्हणजे याचना करून मिळवलेले, मागून मिळवलेले. अयाचित अजिबात इच्छा न धरता, कोणतेही याचना न करता मिळालेले ते अयाचित. इतरांकडून आपल्याला जे न मागता अयाचित रूपाने प्राप्त होते ते दुसऱ्यांकरता आपण जे काही करतो त्यामुळे प्रसन्न होऊन आपल्याला जे दिले गेले आहे यालाच आपण महाप्रसाद असेही म्हटलं जातं. यज्ञाचा महाप्रसाद, आपण यज्ञ केलेला आहे, दुसऱ्यांसाठी लोककल्याणाची, परोपकाराची कामे केलेली आहेत आणि मग आपल्याला न मागता जे परमेश्वरांनी दिलेला आहे तो महाप्रसाद आहे. अर्थात या महाप्रसादानेच संतृप्त होऊन जीवन जगले जाऊ शकते. फक्त महाप्रसादावरच जगणारे निरंतर मुक्त होत राहतात. हळूहळू यज्ञ करता, एक यज्ञ केला, दुसरा केला, तिसरा केला आणि मग परमेश्वरांनी खुश होऊन त्यांना अधिकाधिक, मी म्हंटल ना की देवाला जेव्हा कळतं की हा मनुष्य आपण दिलं की दुसऱ्यांना मदत करणार आहे त्यातून, तेव्हा देव त्यांना अधिकाधिक देत जातो. तर अशा ज्या व्यक्ती असतात त्या महाप्रसादाने, म्हणजे महाप्रसाद म्हणजे न मागता देवाकडून मिळालेलं जे असतं त्याला महाप्रसाद म्हटलंय. तर ते निरंतर थोड्या थोड्या यांनी मुक्त होत राहतात. असे न होता जेव्हा आपण आपल्याच करिता शिजवलेले अन्न, म्हणजे आपण फक्त आपल्याला मिळालेल्या पैशाचा उपयोग फक्त आपल्यासाठीच केलेला आहे, दुसऱ्यांना काही आपण देत नाही, करत नाही, आपणच ते सगळं खात बसतो, तर त्याला पापाचे अन्न असे म्हणतात. यासाठी मुक्तीचा मार्ग कोणता आहे तर यज्ञ हाच मुक्तीचा मार्ग आहे. आता श्री द्वापार युगामध्ये यज्ञ म्हणजे खरोखर यज्ञ असं अभिप्रेत होतं. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सुद्धा सांगितलेले होते. त्या यज्ञात मधून ज्या आहुत्या दिल्या जायच्या, तो धूर जो जायचा वरती, त्यातून ते सगळं अर्पण केलेलं देवदेवतांना वरती पोचायचं असं समजलं जायचं आणि मग देवदेवता प्रसन्न होऊन आपल्याला अमर्याद, त्या स्वतः खुश होऊन अयाचित गोष्टी सुद्धा, न मागितलेल्या गोष्टी सुद्धा देत असत. पण आता आपण ह्या यज्ञाला लोककल्याणाचे, तो यज्ञ पण लोककल्याणाकरताच केला जात होता, तर आपण ह्या यज्ञाला लोककल्याणाचे कार्य असं समजत आहोत. म्हणजे लोककल्याणाची कामं करणे हा मुक्तीचा मार्ग आहे. हळूहळू मग आपण मुक्त होत जातो. बघा किती छान सांगितलं. क्लिष्ट आहे जरा समजायला, पण चांगलं आहे. अध्याय 3 14वा श्लोक आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. सर्व प्राणी अन्नापासूनच उत्पन्न होतात. मनुष्य प्राणी काहीही उत्पन्न करू शकत नाही असं 14व्या श्लोकात म्हटलेलं आहे.
सर्व प्राणी अन्नातून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. पाऊस यज्ञ केल्यामुळे पडत असतो. द्वापार युगाचं लक्षात घ्या. पाऊस, ती वरुण देवता आहे, तिला खुश केल्यानंतरच तो पाऊस पडतो. पाऊस यज्ञ केल्याने पडत असतो. यज्ञ सत्कर्मांद्वारे संपन्न, म्हणजे यज्ञ संपन्न झाला सत्कर्म करून, की मग आपल्याला थोडस त्याचं फळ मिळत असतं. म्हणजे फळ मिळतं म्हणजे काय, अयाचित वस्तू आपल्याला मिळत असतात आणि ती संतुष्ट झालेल्या देवदेवता आपल्याला देत असतात. आता अन्न याचा अर्थ त्यांनी म्हटलंय शिजवलेला भात असा नाहीये. भौतिक शरीराला अन्नमय कोश असं म्हणतात. हे जे आपलं शरीर आहे, देही म्हणजे आत्मा ज्या देहामध्ये राहतो ते शरीर आहे, त्याला अन्नमय कोश म्हणतात. याचा अर्थ असा होतो की अणु परमाणु यांच्या समुदायाने निर्माण झालेले शरीर. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते असे म्हणण्याचा अर्थ आहे, पदार्थ जो आहे तो शक्तीचे कारण असतो. वृष्टीला येथे सांगितले गेले आहे की दिव्य चक्षुने दृष्टीस पडणारी ती वृष्टी, अर्थात कॉस्मिक एनर्जी आली इथे. कॉस्मिक एनर्जी अर्थात कॉस्मिक एनर्जी, विश्वशक्ती असे म्हटलं जाईल. म्हणजे सर्व प्राणी ह्यातूनच उत्पन्न होतात. दिव्य चक्षुने दृष्टीस, दिव्य चक्षुला दृष्टीस पडणारी वृष्टी, इथे पाऊस. असं पावसाला, अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते हे समजायला साधं आहे की शेतकऱ्यांची पिकं वगैरे कशी पिकतात, पावसामुळे पिकतात. पण इथे त्यांनी भावार्थ लावलेला आहे की कॉस्मिक एनर्जीच्या मदतीने विश्वामध्ये ही सगळी विश्वशक्ती पुष्ट होते. विश्वशक्ती जी आहे ती निस्वार्थ कर्मामुळे, निस्वार्थ कर्मे केल्यामुळे आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे आपण चांगली निस्वार्थ कर्म केली, लोककल्याण, यज्ञ म्हणजे काय, लोककल्याणाची कामं केली, निस्वार्थीपणाने दुसऱ्यांची मदत केली, निस्वार्थीपणाने कर्माची, स्वतःसाठी फलाची आशा न ठेवता निस्वार्थ कर्मे करत राहिलं तर आपल्याला विश्वशक्ती म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला, निस्वार्थ कर्मालाच ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. आणि ह्यालाच सत्कर्म, हे जे निस्वार्थ कर्म केलेलं आहे त्याला सत्कर्म असं सुद्धा म्हणतात. वृष्टी ह्याचा अर्थ चर्मचक्षुनी म्हणजे डोळ्यांनी दिसणारा पाण्याचा वर्षाव असा होत नाही. दिव्य चक्षुनी पाहिल्यावरच, दिव्य ज्ञान समजल्यावरच. वृष्टी याचा अर्थ दिव्य ज्ञान ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांनाच ते समजते. म्हणजे ह्या ब्रह्मांडातून ही कॉस्मिक एनर्जी आहे ती आपल्याला दिसते का नाही दिसत, ती ज्यांना दिव्य चक्षुनी पाहिल्यावर, जे ज्यांची हे म्हणतात आत्मज्ञानाच्या मार्गावर किंवा त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेले, त्यांना ते दिसू शकतं. भगवद्गीतेचे एक वाक्य सुद्धा समजणे संभव आहे किंवा शक्य आहे. एका योग्याने रचलेला लिहिलेला ग्रंथ दुसरा योगीच समजू शकतो. एका संस्कृत पंडिताने लिहिलेला ग्रंथ दुसरा संस्कृत पंडितच समजू शकतो. एका योग्याने लिहिलेला ग्रंथ ती भाषा न समजणारा, जाणणारा थोडा सुद्धा समजू शकत नाही. आता समजा एखादा, आपल्याला जी भाषा येत नाही त्या भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे तर तो आपल्याला थोडा सुद्धा समजणार नाही. पण एका संस्कृत पंडिताने लिहिलेला ग्रंथ दुसरा संस्कृत पंडित समजू शकतो. एक जो योगी मनुष्य आहे त्यांनी रचलेला ग्रंथ दुसरा जो योगी आहे तोच समजू शकतो. श्री वेदव्यास अखंड योगेश्वर आहेत आणि अद्वितीय संस्कृत पंडित सुद्धा आहेत. त्यांचे ग्रंथ आपण त्यांच्या भावनामध्येच ग्रहण करतो. अर्थात त्याच्याशी तादात्म्य होऊन जे समजू शकेल तेवढे सर्व नाही समजले तरी सुद्धा थोडं समजण्यासाठी ध्यान, योग आणि साधना करायलाच पाहिजे. म्हणजे लेखकांनी इथे या श्लोकाला संबंधित अनुसरून, या श्लोकाला अनुसरून लेखक काय म्हणत आहे की सर्व प्राणी अन्नातून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते. म्हणजे सर्व प्राणींना उत्पन्न करणारी ही जी विश्वशक्ती, कॉस्मिक एनर्जी, आणि त्याची ती सर्व प्राणी अन्नातून उत्पन्न होतात. त्यातून ते सगळे प्राणी उत्पन्न झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या कॉस्मिक एनर्जीमुळे त्या ब्रह्मांडाचा अंश जो आपल्या आत्म्यामध्ये आहे, जो शरीरामध्ये आहे, त्यांनी तो आत्मा आपला संतुष्ट होतो आणि निस्वार्थ कर्म करत राहिले म्हणजे सत्कर्म करत राहिले तर
चर्मचक्षूंनी डोळ्यांनी दिसणारा पाण्याचा वर्षाव. वृष्टी म्हणजे असं काही पाऊस किंवा डोळ्यांनी दिसणारा पाऊस ते नाही, तर दिव्य चक्षुनी पाहिल्यावरच म्हणजे दिव्यज्ञान. दिव्यज्ञान हे फक्त आपल्याला अं, कधी होईल की ज्या संस्कृत पंडिताने, आता वेदव्यास हे दिव्य ज्ञान मिळालेले होते, तर त्यांनी जो ग्रंथ रचलाय, म्हणजे आता समजा गीता समजा, तर त्यांनी जो ग्रंथ रचलाय त्याच्यातला मतितार्थ त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्याला केव्हा कळेल? आपल्याला दिव्य ज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा कळेल. आपण त्याच्याशी तादात्म्य झाले पाहिजे. आणि हे आपल्याला थोडं सुद्धा जरी समजून घ्यायचं असेल तर ध्यान, योग आणि साधना करायला पाहिजे. त्यामुळे त्यांचा इतका नाही तरी किंवा त्यांच्यापेक्षा कमी स्तरावर आपण असलो तरी सुद्धा आपल्याला दिव्य दृष्टी येऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला गीतेचा अर्थ सर्वार्थाने समजू शकतो. 15वा आता श्लोकामध्ये असं म्हटलंय, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात् स्वर्गतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. ते सत्कर्म समुदाय वेदातून उत्पन्न होतात. वेद अक्षर ब्रह्मातून उत्पन्न होतात. याने सिद्ध होते की सर्वव्यापी अक्षर परब्रह्म नेहमी यज्ञाद्वारेच स्थापित किंवा प्रतिष्ठित होतो. तर ह्याचा अर्थ लेखकांनी म्हटलंय, त्याला भावलेला अर्थ. प्रत्येक विद्वान आपापल्या ह्याच्याप्रमाणे गीतेचा अर्थ लावत असतात. उद्या तुम्ही दुसऱ्या कोणाचं विवरण बघितलं तर थोडासा दुसरा अर्थ असू शकतो. तर या सत्कर्माचा जन्म कुठून होतो, कुठून होत असतो? तो ज्ञानाद्वाराच, ज्ञान झाल्यावरच उत्पन्न होतो. ज्ञानाला पुरातन हिंदू वाङ्मयात वेद म्हटलं आहे. जे वेद आणि उपनिषद आहेत, उपनिषद म्हणजे वेदांत, वेदाचा शेवटचा भाग, त्याला उपनिषद म्हटलेलं आहे. तर ज्ञानाला पुरातन हिंदू वाङ्मयात ज्ञान म्हणजे काय? वेद. वेदाचा जन्म कुठून होतो? मूळ चैतन्याच्या परीक्षेनेच उत्पन्न होतो. मूळ चैतन्याला समजून घेतल्यावरच ते उत्तम त्या ह्याचा वेदाचा जन्म झालेला आहे. ब्रह्म अर्थात सर्वत्र व्याप्त असलेला, ब्रह्मांडात सर्वत्र व्याप्त असलेला. अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारा. अव्यक्त अक्षर ब्रह्म यज्ञ द्वाराच प्रव्यक्त किंवा प्रकट होत असतो. अव्यक्त अक्षर ब्रह्म यज्ञाद्वारेच प्रतिष्ठित होत असतो. प्रतिष्ठितम अर्थात पुन्हा पुन्हा विश्लेषण होणे आहे. जरा कठीण आहे हे समजायला. ते सत्कर्म समुदाय वेदातून उत्पन्न होतात. कर्म ब्रह्मोद्भव विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम. जे ते सत्कर्म समुदाय वेदातून उत्पन्न होतात, वेद अक्षर ब्रह्मातून उत्पन्न झाले आहेत. याने सिद्ध होते की सर्वव्यापी अक्षर परब्रह्म नेहमी यज्ञाद्वारेच स्थापित होत असतो. सर्वव्यापी अक्षर परब्रह्म, ब्रह्मांडामध्ये अख्ख्या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणारा, सर्वत्र व्याप्त असलेला असा अव्यक्त अक्षर ब्रह्म यज्ञाद्वारेच व्यक्त होतो. आता इथे यज्ञ म्हणजे त्यांनी परोपकार किंवा कल्याणाची कामं म्हटलेली आहेत. तर त्याच्यामुळेच हे सर्व उत्पन्न होतं आणि अव्यक्त अक्षर ब्रह्म यज्ञाद्वारेच प्रतिष्ठित होत असतो. म्हणजे त्याला प्रतिष्ठा मिळत असते, स्थापित होत असतो. प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा तो स्थापित होत असतो. ही मॅडम आता जरा मग तुम्ही सांगा. आता 16वा श्लोक आहे. एवं प्रवीर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अधायुः इंद्रियारामः मोघम पार्थ स जीवति. हे पार्था, हे अर्जुना, या लोकात जो मनुष्य परंपरेने प्रचलित सृष्टी चक्रानुसार चालत नाही, म्हणजे सृष्टी चक्राला अनुकूल असल्याप्रमाणे वागत नाही, तो इंद्रियाद्वारे भोगांमध्ये रममाण होऊन पापमय जीवन व्यर्थ जगत असतो. आता एकूण विवरणात म्हटलेलं आहे, एकूण 4 क्षेत्र आहेत. पहिले आत्मक्षेत्र, दुसरे भावना क्षेत्र, तिसरे प्राणशक्तीचे क्षेत्र आणि चौथे भौतिक क्षेत्र. भौतिक क्षेत्राचे
मूळ क्षेत्र आहे प्राणशक्तीचे क्षेत्र. प्राणशक्ती क्षेत्राचे मूळ भावना क्षेत्र आणि भावना क्षेत्राचे मूळ आत्मक्षेत्र. अर्थात या 4 क्षेत्रांमध्ये मौल्यवान आत्मक्षेत्रच आहे. सृष्टीचक्राच्या मूळ क्रमाला जाणारे त्या क्रमाने योग्य प्रकारे जीवन जगत असतात. पुण्यचरित्रवान होऊन सार्थक जीवन जगत असतात. या सृष्टीक्रमाला न जाणणारे इंद्रियांना वश होतात आणि इंद्रियांना वशीभूत होऊन पापमय जीवन जगतात आणि पापाचरण करून वेळ घालवत असतात. म्हणजे इथे जे तात्पर्य दिलेलं आहे त्याच्यावरून जरा जास्त चांगलं कळतंय. हे अर्जुना, या लोकात जो मनुष्य परंपरेने प्रचलित सृष्टी चक्रानुसार चालत नाही, परंपरेने प्रचलित सृष्टीचक्रानुसार जो चालत नाही, सृष्टीचक्राला अनुसरून अनुकूल असल्याप्रमाणे जो वागत नाही, तो इंद्रियांद्वारा भोगांमध्ये रममाण होऊन पापमय जीवन जगतो. म्हणजे जो आत्म्याची हाक ऐकत नाही आणि जो मनुष्य परंपरेने प्रचलित सृष्टीचक्रानुसार चालत नाही आणि जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे की इंद्रियांच्या द्वारे, बाह्य इंद्रियांच्या द्वारे भौतिक जगातील जे भोग असतात त्याच्यामध्ये जो रममाण होऊन राहतो त्याच्या वाट्याला पापमय जीवन येते आणि ते लोक पापाचरण करून वेळ व्यर्थ घालवत असतात. मॅडम थांबूया का? 5:15 वाजले. हा, ठीक आहे. कोणाला काही शंका आहेत का? विचारा. शंका आहेत? कोणाला काही ऍड करायचं आहे? नुसतं ऐकताय का झोपताय? ऐकता ऐकता डुलका लागतोय? काय होतंय का नक्की सांगा मला. ऐकतोय मॅडम. ऐकतोय मॅडम, पण हेवी आहे थोडं. हा, जरा कठीण आहे हे सर्व समजायला मॅडम. म्हणजे कसं पहिल्यांदाच ऐकते मी तरी, त्यामुळे थोडं हेवी हो वाटतंय. हो हो. शंका आहे का कोणाला? कोणाला काही बोलायचंय? मॅडम हा, 15वा बोला. श्लोक आहे तो नाही, 15वा श्लोक जरा व्यवस्थित नाही समजला. मी थोडं सांगते मला जे 15 काही वाजले. कळालं ते. हा, सांगा. मी मला सांगते. यज्ञ कोणते गृहीत धरायचे? अंजली मॅडम, श्लोक वाचा. कुठला समजला नाही सुजाता मॅडम? 15वा श्लोक आहे, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात् स्वर्गतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. ते सत्कर्म समुदाय वेदातून उत्पन्न होतात. वेद अक्षर ब्रह्मातून उत्पन्न होतात. याने सिद्ध होते की सर्वव्यापी अक्षर परब्रह्म नेहमी यज्ञाद्वारेच स्थापित किंवा प्रतिष्ठित होत असते. आता हे बघा, थोडस मला काय समजलं ते मी सांगते. यज्ञ कशाला म्हटलंय? मॅडमनी छान समजून सांगितलं. यज्ञ म्हणजे जे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण करतो ते यज्ञ, बरोबर? काम करतो. म्हणजे समाजसेवा आपण म्हणतो. आता सेवाच असेल असं काही नाही. एखादा समजा भगी आहे किंवा एखादा म्युन्सिपाल्टीचा रस्ता झाडणार आहे, तो काय काम करतोय? समाजासाठी, इतरांच्या कल्याणासाठी काम करतोय. समजा आपण स्वयंपाक केला घरात आणि आपण खाल्लं, हे काही झालं का? यज्ञ नाही झालं. कारण ते फक्त आपण आपल्यासाठीच केलंय आणि आपल्या घरातलेच खाणार आहेत. पण जर समजा आपण ते अन्न कोणाला तरी नेऊन दिलं, भिकाऱ्याला दिलं, भिक्षा वाढली, देवळात नेऊन दिलं, अजून कोणाला तरी केलं, तर जे आपण अन्न शिजवले ते यज्ञ आहे, बरोबर? म्हणजे यज्ञ म्हणजे समाजसेवा. आता ब्रह्म आपण बघितलंय. आपण जर डोक्यात ठेवलं ना सदैव, जी गीतेची शिकवणूक आहे, ब्रह्म म्हणजे कोण हे लक्षात ठेवा. आपल्यामध्ये ब्रह्मांड सामावलं आहे. आपण नाहीये ब्रह्मांडात. आपल्यामध्ये ब्रह्मांड आहे. म्हणजे हृदयात हे ब्रह्म आहे. हृदयात ब्रह्म आहे. मग समजा आता गरिबाची सेवा, दुसऱ्यांची सेवा. समजा मी मॅडमची सेवा करते. मॅडमच्या हृदयासाठी सेवा केली किंवा मी मॅडमसाठी काही केलं, तर ब्रह्मासाठी सेवा झाली की नाही? कारण त्यांच्या हृदयात तेच आहे, माझ्या हृदयात तेच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, देव कुठं बघायचा? आता मगाशी असं म्हटलं की देव मदत करतो, देव मदत करतो. तिथे सुद्धा देव म्हणजे कोण आहे? तिथे म्हणजे सुद्धा जो यज्ञ घडलाय आपल्याकडनं, दुसऱ्यांच्यासाठी सेवा घडली,
तोच देव म्हणून आपल्याला रिटर्न देणार आहे. म्हणजे समाज म्हणा हम्म. किंवा हे विश्व म्हणा. आपण जर त्या समजा आता आपण झाडं लावली, 5 जूनचा कार्यक्रम आहे आपला. पर्यावरण, विश्व, जगतासाठी आपण काही समजा झाडं लावली. तर कोण रिटर्न देणार आहे आपल्याला? देवच देणार आहे. मग आपण देव कोणाला मानलंय? आपल्या सूर्याला देव मानलंय, वनस्पतींना देव मानलंय, पक्ष्यांना देव मानलंय, गायीला देव मानलंय. म्हणजे चराचराचरात आपण देव बघतो. म्हणजे तिथे देव सुद्धा हृदय झालं सगळ्यांचं. तो देव म्हणजे आपण जसं वेगळ्या ह्यानी म्हणतो तो नाहीये देव. तो म्हणजे आपणच आहोत सगळं. आपलीच रूप आहेत सगळी. म्हणजे तो दगडही असेल. हनुमानाचा दगड सिंदूर फासलेला तो असेल किंवा पक्षी आहे, सगळं आहे. तोच रिटर्न आपल्याला देणार आहे. मग आता येथे जे काही म्हटलेलं आहे या श्लोकात, काय म्हटलंय मॅडम? सांगा मला. ते सत्कर्म समुदाय वेदातून उत्पन्न होतात. हां. वेद आता अक्षर ब्रह्मातून उत्पन्न होतो. हां. आणि वेद म्हणजे अक्षर. अक्षर म्हणजे काय अर्थ? अक्षर म्हणजे व, आ, ई नाही म्हणायचं. अक्षर हम्म. म्हणजे कधीही त्याला मृत्यू नाही असं. नाश न पावणार. न पावणार. मग आपण ब्रह्मही तेच म्हणतो. ब्रह्मही नाश न पावणार आहे. अक्षर आहे. मग आपण आता वेद जरी म्हटले, तर वेद हे अक्षरातून उत्पन्न झाले. ऍक्च्युअली त्याला सुद्धा स्वर, व्यंजन हेच महत्वाचं आहे. कारण ओंकाराचा ध्वनीतनच सगळं ब्रह्म उत्पन्न झालं म्हणतात. सगळी सृष्टी हां, उत्पन्न सृष्टी झाली. उत्पन्न झाली. ती त्या ओमच्या ध्वनीतूनच झाली. म्हणजे ध्वनी आणि ध्वनीपेक्षाही इच्छा. म्हणजे जे इंटेन्शन म्हणतो आपण तेच ब्रह्मांडाचं मूळ कारण आहे. हे सगळं आपण प्रोड्यूस करतोय लक्षात घ्या. ब्रह्मांडाची उत्पत्ती काय झाली, तो काय रूप घेतलं, तो काय विष्णू आला, तो काय ब्रह्म आला. हे सगळे आपल्या इच्छांच्या क्रिएशन्स आहेत. आपले संकल्प, आपले म्हणजे प्रजापिता ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा, काही म्हणा. मग त्या इंटेन्शननीच तर हे ब्रह्म उत्पन्न होतं. म्हणजे शेवटी हे सगळं आपलीच निर्मिती आहे. ब्रह्म सुद्धा आपण, कारण आपलेच हृदय आहे ते ब्रह्म आहे ना. ब्रह्म सुद्धा आपलेच हृदय आहे. ते आपण नाही त्या ह्याच्यामध्ये, आपल्यातच ते आहे. म्हणून हे जे सगळं आहे ते थोडंसं तुम्ही जर मोठा वाईड परसेप्शन ठेवला तर तुम्हाला कळू लागेल. जसं मी तुम्हाला सुरुवात अशी केली, कारण मॅडम वाचणार म्हटल्यावर मी 3रा अध्याय लगेच पुस्तक घेतलं थोडंसं आणि पहिला श्लोक वाचला त्या कर्मावर होता. कर्माचं महत्त्व सांगितलंय. आणि मला लगेच वाटलं, की बाई हे कर्म करायचं महत्त्व आहे. तेवढं जरा थोडंसं वाचलं होतं, की भक्तीच्या पेक्षा म्हणजे काय कर्म सोडून भक्ती केली तरी तुम्हाला लागू होणार नाही. कर्म सोडून जरी तुम्ही ध्यान केलं तरी लागू होणार नाही. म्हणजे कर्म किती महत्त्वाचं आहे. पण मला लगेचच क्लिक झालं, कर्म आणि अकर्म सेम. आता हे सांगा बरं. शकुंतला मॅडम लिहिलंय. समजलं तुम्हाला? खूप छान. सांगा. शकुंतला मॅडम. खूपच सुंदर. शकुंतला मॅडम व्हिडिओ ऑन करा. खरंच समजलं असेल तर ग्रेट तुम्ही. शकुंतला मॅडम. ओ शकुंतला मॅडम. आहात का नाही आता चॅट बॉक्स मध्ये टाकलंय? हो हो मॅडम. हो, सांगा कसं कर्म आणि अकर्म सेम कसं? मला जे समजलं ना मॅडम, हां. त्याच्यामध्ये मला या गोष्टी कळल्या की मी ध्यानाच्या आधी जे वागत होते आणि ध्यानानंतर माझ्यात जे चेंजेस झाले, हं. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा, चांगल्या गोष्टींचा विचार करणं आणि ते ब्रह्मांडात सोडणं आणि त्या गोष्टींचा आपल्या आजूबाजूच्या लोकांना फायदा होणं, म्हणजे ते आपण कर्म न करता त्या गोष्टी होत राहतात. कसं काही कर्म न करता होत राहतात? आपोआप होतात का? आपल्याला करावे लागतात ना? नाही, कर्म न करता म्हणजे आपण व्हिडिओ ऑन आपल्या करताय का? विचारांनी सुद्धा. व्हिडिओ ऑन करताय का? व्हिडिओ कसं मिनिट. बघा करता आलं तर करा. हो. एवढे छान पुढाकार घेऊन बोलताय. अजून कोणाला सांगता येईल कर्म, अकर्म सेम कसं म्हणता येईल? तोच तर गीतेचा संदेश आहे. छोट्या छोट्या ह्याच्यात ठेवला तर कोण सांगता येईल अजून? बरं जाऊ दे, व्हिडिओ ऑन करायचा नसेल तर सांगा म्हणा. म्हणजे आपण मी आता जे सांगितलं ना, की आपण एखाद्या व्यक्तीला
आपली गोष्ट म्हणजे नाही का चांगल्या गोष्टी जर पोस्ट करायच्या असेल तर ते आपण त्याचा विचार करताना सुद्धा कसा करतो विचार, आणि तो जर आपण चांगला विचार केला की त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये पण चांगल्याच गोष्टी निर्माण होतात. त्या व्यक्तीकडून आपले जे कर्म होतं ते चांगलंच होतं. म्हणजे आपले अकर्म न करता त्या व्यक्तीकडून ज्या गोष्टी आपल्याला मिळतात, म्हणजे अगदी मला असं डिटेलमध्ये नाही सांगता येते, पण बर, ब्रह्मांडात सोडलेल्या गोष्टींचा तुम्ही फायदा एक आपल्या शब्द वापरला, तुम्ही एक शब्द वापरला, विचार. कर्म करायचंच आहे. कर्मा वाचून एक क्षणही जाणार नाही, अवघडच आहे ते. पण विचारांद्वारे, भावनेद्वारे मानायचंच नाही आपण कर्म करतोय. आपण करतोय का काही? आपण नाही करत, हो की नाही? काय मानायला शिकवलंय गीतेने? आपण कर्मा करता राहायचं नाहीये. आपण करता राहायचं नाहीये. मग कर्म कोण करतंय? आहोत का करता मन आपण? समजतंय का तुम्हाला? आपण कर्म आपलं मन करायचं नाही म्हणजे काय? कर्ता भाव आपल्याला घ्यायचा नाही. आपण सगळी कर्म करायची, श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणायचं. कर्म आपण करतोय का? तो करून घेतोय आपल्याकडनं. म्हणजेच आपण करता राहायचं नाही आहे. म्हणजेच कर्म आपण करत नाहीये. केलं तरी भावनेने मानून घ्यायचं नाही. केलं तरी विचारांनी मानून घ्यायचं नाही. करता करविता तो, मी कुठली? म्हणजेच अकर्म नाही का? अकर्म म्हणजे काम न करणं, बरोबर? अहम ब्रह्मास्मी आता काही इथे संबंध आला, गौरी मॅडम? कर्म अकर्म सेम कसं म्हणता येईल असं म्हणते मी. विचारांचं चाललंय, विचार भावनेनी अकर्म राहायचं. म्हणजे आपण काही करत नाही. समजा आता पिरॅमिड बांधला, मी बांधला म्हणायचं का? बांधून घेतला, म्हणजे कोणी बांधलेला नाहीये, तो बांधून घेतला गेला. करता राहायचंच नाहीये आपण. भावनेने आपण करता करायचं नाही, भावनेने कर्म करायचं नाही, आपल्यावर घ्यायचं नाही. म्हणजेच अकर्म, म्हणजेच मी काही केलं नाही, मी काही करत नाही. करणारा तो, करता करविता तो. मी कुठं काय करतेय? म्हणजे हे सेम कसं? तर भावनेनी, विचारांनी, आचारांनी. आचार नाही म्हणता येईल, आचारात तर कर्म करतच राहायचं. सुचिता मॅडम, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचंय? सुलक्षणा मॅडम, कोणाला कळलं का मी काय म्हणतेय ते? सुजाता मॅडम, हा मॅडम, समजलं. हो काय मॅडम. सांगा हा हा तुम्ही बोल. समजून सांगा. की आपण जे स्वतः ते कर्म करत नाही होत, तर आपल्याकडून कोणीतरी करवून घेताय ते कर्म. आता हा. तुम्ही जे पिरॅमिडचं उदाहरण दिलं, हम्म. तर तो पिरॅमिड बांधला तुम्ही म्हणालात समजा, फलाची आशा न धरता. मी नाही बांधला, तो माझ्याकडून बांधवून घेतला, म्हणजे मी तिथे अकर्मा झाले, पण Correct. कर्म झालेलं आहेच. म्हणजे हा, कर्म आणि अकर्म एकच कर्म आहे. तर कर्म करायचंच आहे. झालेलं गीतेचा आहे. संदेश तर असाच आहे की भलं ध्यानही नाही करायचं तुम्ही कर्म न करता. तुम्हाला जे कर्तव्य आहे, तुम्हाला जे काम सतत करत राहिलं पाहिजे. आणि इथे तर यज्ञ करा म्हटलंय, म्हणजे ते कामाला सुद्धा कसलं काम असलं पाहिजे, त्यांनी यज्ञ करा म्हटलेलं आहे. म्हणजे सतत दुसऱ्यांची सेवा करणं, सतत दुसऱ्यांची सेवा करणं, सतत दुसऱ्यांच्या भावनेने, दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी. तो देव आपल्याला हे होणार आहे, आपल्याला भरभरून देणार आहे. मॅडमनी सांगितलं उदाहरण, मॅडमनी सांगितलं की ते आपल्याला भरभरून मिळतं. आपण जर दुसऱ्यांच्यासाठी करायला लागलं, इथे साधक उदाहरण बघतातच की दुसऱ्यांच्यासाठी बसलं की लगेच सगळं आपल्याला यायला लागतात ऊर्जा. मग ते ऊर्जा यायला लागतात, जे काही मिळतं, काय होतं, ते कोण देतं? देव देतो म्हणजे कोण देतं? समाजच देतो ना. म्हणजे समाजच देव आहे, इथेच देव आहे, इथेच हृदयात आहे, ब्रह्मसुद्धा हृदयातच आहे. आणि मग हा यज्ञ जर केला तरच देव प्रसन्न होणार आहे. यज्ञ कोणासाठी करतात? देवाला प्रसन्न होण्यासाठी करतात. गौरी मॅडम बोला, हात वर आहे. मॅडम, मी ते म्हंटल ना, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपण हा. ध्यानाच्या सुरुवातीला म्हणतो की मी क्रिएटर नाही, म्हणजे माझ्यातला कर्तेपणा पण देवाकडे. मग मी कर्म
नाही केलं म्हणून मी अकर्ता आणि मग ते कर्म घडलं म्हणजे ते परमेश्वराकडून घडलं म्हणून तोच येस. कर्ता आहे. असं मला ओके. ते अहम ब्रह्मास्मी म्हणायचं ओके, होतं. ओके. ठीक आहे, ठीक आहे. आता मॅडम कुठला श्लोक वाचला सांगा? मी आता तेवढ्यात पुस्तक आणलं. मग कोणाला काही समजलं नाही मी बघते. मॅडम आता 5व्या श्लोकामध्ये त्यांनी ह्याची जास्त चर्चा केलेली आहे. तर कुठला 5व्या श्लोक श्लोकामध्ये कळला ते नाही आता? सुजाता मॅडम म्हटल्या त्या. कुठला श्लोक नंबर सांगा? त्यांना 15वा कळला नव्हता. बरं आणि आता तुम्ही काय म्हणताय 15वा. सांगा मला? कारण पुस्तक तिकडं होतं. 5व्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, हं, मनुष्य कर्मसंजात आहे. कर्मातूनच त्याचा जन्म झालेला आहे. हं, मनोबुद्धी असलेला कोणीही माणूस जागृतावस्थेत जागा असताना कोणतेही हं, कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहत नाही. हं. परंतु शरीर विश्रांती घेत असताना, आराम करत असताना सुद्धा मनोबुद्धीद्वारा तो नेहमी कोणते ना कोणते कर्म करत असतो. खाणे, पिणे, झोपणे, उठणे ही सर्व तर कर्म आहेतच. मनुष्य कधीही कर्मशून्य होऊ शकत नाही आणि कर्मशून्य स्थिती असणे असंभव आहे. हो, पण मनुष्य ते कर्मपूर्ण आहे. म्हणजे त्याचा ऍक्च्युअल कृतीशी संबंध घ्यायचा आहे. कर्मशून्य हम्म. कधी होणार नाही का तर कुठलं ना कुठलं तरी इंद्रिय काम करतच राहणार ना. असं त्याचा अर्थ आहे. तर म्हणजे आपण कुठलं आता ना जे कुठलं इंद्रिय म्हणतोय, आपण मन आणि आता जे म्हणतोय बुद्धीद्वारा हं? मन आणि बुद्धीद्वारा तो सतत काम करत असतो. करत असतो, पण नाही मन ना, आपण मनाने नाही केलं पाहिजे ना. हेच तर गीता शिकवते ना. कर्म तुम्ही हम्म. तुम्ही करताय या भावनेने. प्रत्येक वेळेला ते कुठल्या संदर्भात म्हटलंय ते बघायला लागतं ना. इथे मनुष्याला ते शक्य हम्म. होत नाही. कारण मनुष्य सतत मी मला हे करायचंय. आपण नाही का संकल्प करत. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं भगवद्गीता, की भगवद्गीता हे शिकवते तर आता आपण तिकडे जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला काही करायचं नाहीये. असं पण करायचं नाहीये म्हणजे आपण स्वतः करता या भावनेने करायचं नाहीये. तर हे तुम्ही थोडंसं ते काल जे वाचलं ना, 1 मिनिट मॅडम. दुसरा अध्याय वाचला ना, त्याचा शेवटचा श्लोक बघा. 69वा. कारण मी आता सुरुवातीला जस्ट हातात घेतलं ना, त्यावेळेला मी हम्म. पहिलं जस्ट वाचलं. मी काही वाचलं नाही, पण पहिलं वाचलं त्याच्या आधी दुसऱ्याचा शेवट वाचला आणि आजचा पहिला वाचला. तर हे काय लिहिलंय? कोणता आहे? 72वा. नाही, कुठं वाचलं काय आता माझ्या लक्षात नाही. बरं, मी ते सांगेल तुम्हाला. बघते काय वाचण्यात आलं. बरं, आता 5वा जो म्हणताय तुम्ही, त्याचं सांगते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्याचा अर्थ आपण आता जे डिस्कस करतोय त्याच्या विरुद्ध आहे. मनाने माणसाला कधीही कर्म सोडता येणार नाही. येतं का सोडता? आपल्याला मनाचं तिथे नाही. सांगितलंय. बरं आणि असा कर्माविना एकही क्षण जाणार नाही. कारण इंद्रियही काम करत राहतात. कळलं? हम्म. हम्म. म्हणून याचा अर्थ फार असा नाहीये, की सदैव मनाने कर्मांचा विचार करत राहायचा. तो नाहीये संदेश भगवद्गीतेचा. ही आपली वस्तुस्थिती आहे, की प्रत्येक क्षण हा कर्म करतच आहे. इंद्रिय करत आहे. इंद्रिय आपलं आहे का? हम्म. मंगलचं आहे का इंद्रिय? कारण मंगल इंद्रिय आहे का? मंगल कोण आहे? नाही, आत्मा आहे. देह आहे तो. हम्म. मंगल आत्मा आहे. तो देह आहे. इंद्रिय मग देह आत्मा आहे. देह म्हणजे हम्म. कोण? देह आहे. देह काम करते, इंद्रिय काम करते. पण मंगल हम्म. तर देह नाहीये, इंद्रिय नाही, मंगल तर आत्मा आहे. मग आत्मा मन मन अकर्मी. मन मन हा हम्म. आपण शरीराचाच भाग झाला ना. हम्म. म्हणून मग मनाने आपण सदैव विचार करत राहतो. पण आपण तेच नाहीये ना. हेच तर आपण आपल्याला सत्य स्वरूपात मानायचंय ना. क्षण आपण आपल्याला त्या क्षणात, प्रत्येक क्षणात आपण एक आत्मा म्हणून काढायचंय. सुलक्षणा मॅडमनी छान लिहिलंय. मग हे जर आपण आत्मा म्हणून प्रत्येक क्षणी राहू, तर कर्म मी कुठं करतीये? माझं शरीर करतंय, माझं इंद्रिय करतंय. बरोबर? हम्म. मग मी कुठल्या भावात राहिलं पाहिजे? ते करून घेतंय सगळं. ते करून घेते. ते जवळ या शरीरात आहे ते करून घेईल झालं. पण मी हे शरीर नाही. मी करणारी पण मी नाहीये. म्हणजे मी अकर्त्या भावात राहायचंय. म्हणजेच कर्म, अकर्म सेम असं म्हणतीये मी.
कर्म आणि अकर्म सेम कसं, तर भगवद्गीतेच्या संदेशातून तो सेम आहे. भगवद्गीतेचा संदेश असा आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे फळाचीही अपेक्षा ठेवायची नाही आणि कर्मविरहित भावनेने जगायचं. म्हणजे कर्म करायचं नाही असं नाहीये. कर्म तर करायचंच आहे. कर्माला तर महत्व दिलंय, पण कर्म नेहमी सरेंडर करून टाकायचं. स्वाहा करून टाकायचं. आणि मग यज्ञ करत राहायचं. कर्माला सुद्धा त्यांनी यज्ञ करा म्हटले, म्हणजे दुसऱ्यांच्या हिताचं, दुसऱ्यांच्या कल्याणार्थ करा म्हटलं. आता 15वा कळलं का सुचेता मॅडम? तुम्ही म्हणताय ना हो. 5व्याचं कर्मशून्य स्थितीत असणे असंभव आहे. बरोबर आहे. का आता आपण हम्म. आपल्याला देह म्हणतो ना, हो, बरोबर. म्हणून कळलं, म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. हम्म. इथे हो मॅडम, वस्तुस्थितीचं कळलं. वर्णन आहे. तो काही संदेश नाहीये गीतेचा. ते हम्म. सांगतीये गीता हम्म. आपण काय आहोत. मनुष्य कधीही कर्मशून्य होऊ शकत नाही आणि होऊही नाही असं म्हटलंय. मनुष्याने हम्म. कर्मशून्य होऊ सुद्धा नाही. कर्म करतच राहा. कर्मयोग आहे ना तो. आता ऍक्च्युअली योगी कोणाला म्हणतात? कर्मयोग. योगी कोण असतो? योगी जो डिटॅच्ड आहे त्यालाच योगी म्हणतात. योगी कुठंही अटॅच राहत नाही, कुठंही अटॅच राहत नाही. ना शरीराला अटॅच राहत, ना शरीर सुखाला अटॅच राहत, ना हे सुख जर म्हटलं जीवेचं, त्याला योगी अटॅच राहत नाही. डोळ्यांनी जे जे सुंदर सुंदर बघतो, योगी तिथेही अटॅच राहत नाही. कान सुंदर सुंदर आपली स्तुती ऐकावी, आपलं गुणगान ऐकावं, योगी नाही. योगी सगळ्या ह्याला डिटॅच असतो. म्हणजे योगी आहे ना, कर्म कसा करत राहतो माहिती का? त्याचं कर्तव्य म्हणून तो करत राहतो. पण त्यात इन्व्हॉल्वमेंट नसती योग्याची कधी कर्मात. येतंय लक्षात हम्म. मी काय बोलतेय ते? समजा मी आता हा कार्यक्रम घेतला. म्हणजे पंचतत्वात शिकवलं आता मी या परवा लोकांना, की द्यायचं पंचतत्व रिकामं व्हायचं. तो बरा होईल, बरा झाला पाहिजे, माझी आत्या आहे, माझी मावशी आहे, सोडून द्यायचं. नुसतं द्यायचं. द्यायचं म्हणजे तुम्ही देत नाही ना आपण देत नाही. ती ऊर्जा करून घेते. त्याचं लर्निंग झालं असेल तर त्याला लाभ होणार आहे. आपण कोण देणार आहे? हम्म. हे लक्षात घ्या. म्हणून मग इथे कर्म करत राहायचंय. मग योगी कसा असतो? योगी कधी इन्व्हॉल्व होतो का हो कामामध्ये? म्हणजे योग्याला असं वाटतं का, आता मी हे ध्यान घेतो, माझं ध्यान सक्सेस व्हावं, माझं गुणगान गावं. योगी असे विरक्त असतात. पाणी पडलं तरी न भिजणारे, ओले न होणारे. बघितलं तुम्ही, म्हणजे त्यांना काय देणं घेणं नसतं. लोक येऊ देत, नको येऊ देत. एक माणूस असेल तरी तो तसाच कार्यक्रम घेईल. हजारो माणसं असेल तरी तसाच काम करू. आपण म्हणतो याची इन्व्हॉल्वमेंटच नाही. आपल्या आपल्या परिभाषेत आपण म्हणतो काय हा माणूस आहे? याला ना सुख, याला ना दुःख. तोच तर योगी असतो ना. कळलं? तो अटॅच राहतच नाही. जे होईल ते होईल, तिथे सोडून देतो. आलं, आलं. समजलं, समजलं. नाही. आणि मी थोडं थोडं आता बघा, मी ग्रुपवर सुजाता मॅडमना मेसेज टाकला, सविता मोहिते मॅडमना मेसेज टाकला. रिस्पॉन्स नाही. मी आता प्रयोग चाललेत माझे. म्हटलं जाऊ देत. वाचायचं असेल वाचतील, रिस्पॉन्स द्यायचा असेल नाही. सोडून दिलं त्या ऊर्जेवर. हे आपल्याला जमलं पाहिजे ना. आपण इन्व्हॉल्वमेंट ठेवून काम करतो. पूर्वीचे मी असते तर लगेच विचारलं असतं. सुरुवातच कार्यक्रमात विचारली असते. आता पण मी पण बदलत चालले. जा ना, त्या ईश्वरी ऊर्जेला इच्छा आहे, व्हायचं असेल होईल, करायचं असेल करेल, आता नाही होईल, जेव्हा होईल, नाही झालं काय मला फरक नाही. आत्मकर्म करतो का? अंजली कोळपकर मॅडम. आत्मा नाही कर्म करणार, कर्म करणार आत्मा नव्हेच. कर्म करणार आपण, हे बघा, आपल्याला आत्मा म्हटलंय, परमात्म्याचं आयुष्य म्हटलंय, तो दिव्य ऊर्जा आपल्याला जेव्हा आपण म्हणतो, त्याच वेळेला कर्म करणारच नाही, तो करेल. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कृतीतून होतंय, पण भावनेतून करायचं नाहीये. विचारातून करायचं नाही. त्याला अटॅच बांधून घ्यायचं नाही. मग लोक करोडो रुपये दान देतात. सोडून देतात. नाव नका सांगू म्हणतात. नाव लिहू नका म्हणतात. असे लोक आहेत ना. पण आपण 100 रुपये दिले, 1,000 रुपये दिले की आपल्याला वाटतं,
असं म्हणजे आपण आणि योगी आणि कर्म करणे आणि न करणे, करू नाही. म्हणजे जसं मी म्हणते ना, अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट, हा सुद्धा भगवद्गीतेचा संदेश. करायचं तर सगळंच आहे, पण डिटॅच राहून करायचं. मग डिटॅच सुद्धा राहता आलं तर सगळ्यांशीच डिटॅच राहून कसं चालेल? मग हृदय कुठं गेलं? मग यज्ञ होणारच कसं? यज्ञ केव्हा घडणार आहे? दुसऱ्यांच्या सेवेसाठी काम केव्हा घडणार आहे? जर हृदय असेल तरच दुसऱ्यांच्या सेवेसाठी काम होतं, नाही तर नाही होत. म्हणून अटॅचमेंट इन डिटॅचमेंट, डिटॅचमेंट इन अटॅचमेंट. सगळं तर करायचंय पण डिटॅच राहून करायचंय. त्यालाच तर योगी म्हणतात. योगी. आणि इथे शब्द प्रयोग आहे कर्मयोगी. म्हणजे कर्म तर करत राहायचं, कर्माला तर प्राधान्य द्यायचंय, कर्माला तर महत्व द्यायचंय. कर्म कर्म कर्म, पण योगी बनायचं. त्या कर्माला डिटॅच व्हायचं. कळालं का तुम्हाला? आता 15वा श्लोक वाचू. कळालं का सुचेता मॅडम? तुम्ही जे म्हणताय ते कर्मशून्य हो स्थिती हो. असणे असंभव आहे. कारण हे जरी हम्म. गीतेचा संदेश असला तरी भल्या भल्यांना जमणार आहे का हो हे शून्य ठेवायची? सगळं सगळं तर एवढं यज्ञ करायचं, सगळं तर एवढं काम करायची, पण हो. आपण मनातून शून्य ठेवायचा भाव जमणार आहे का हे? शून्य ठेवायचं नाही जमणार. म्हणून असंभव आहे तसाही अर्थ घ्या त्याचा. ठीक आहे. हम्म. मनुष्य कर्म पूर्ण आहे. नाना प्रकारचे कर्म. आता हे पत्रीजींनी विवेचन केले, त्यामुळे ते काय अगदी काळ्या हा, दगडावरचे पत्रीजीने केलं विवेचन. काळ्या दगड. मी तुम्हाला काय सांगते ते समजण्याचा प्रयत्न करा, की जे मला लगेच वाचल्या वाचल्या असं. कारण मला थोडस कसं आहे ना, मी गाभाच घ्यायला शिकते आणि त्या गाभ्यावरच विचार सुरू. मला तर हेच कळलं, की भगवद्गीता म्हटली तर कर्म करत राहायचं पण अकर्म राहायचं. म्हणजे काहीच मानूनच घ्यायचं नाही त्या कर्म करणाऱ्याला. अकर्ता जसा असतो तसा अकर्म. म्हणजे कर्म तर करून आपण करतच नाही म्हणायचं, अकर्ताच राहायचं, अकर्मच हम्म. म्हणायचं. असं एवढं मला लगेच आहे. आता 15व बघू. तर थोडस हे काय सगळं म्हटलं हे काय अगदी त्यांच्या म्हणजे तुम्ही आता मगाशी छान शब्द प्रयोग वापरला. हे असं त्यांनी म्हटलंय. दुसरा कुठला ग्रंथ त्यांनी म्हटला तर म्हटलंय हो. दुसरा कुठला ग्रंथ घेतला तर प्रत्येकाचं कुठली हे असेल. वेगळं असू शकतं शेवटी मॅडम. आपल्याला जे हम्म. पटतं त्याप्रमाणेच आपण करायचं. हम्म. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. उगाचच त्या म्हणतात, हे म्हणतात म्हणून नाही. आपल्याला जे रेझोनेट होतं, आपण आपला पर्पज जो आहे सोलचा, आपला जो सोल आहे. म्हणजे तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं, या ऊर्जा आजूबाजूला असतात. समजा आता ह्यांचं उदाहरण घेऊ, शकुंतला मॅडमचं उदाहरण घेऊ. शकुंतला मॅडमना असं वाटलं, समजा मी पण भगवद्गीता वाचावी, तर त्यांनी काय केलं पाहिजे? 2 वेळा ध्यानातून चेक केलं पाहिजे, की खरंच मला वाचायची आहे का? माझा सोल पर्पज काय आहे? म्हणजे आता हे जे लोकांना पुढे घेऊन चालले, 5वा कोर्स झाला शिवसर्वोदय शास्त्राचा, त्यांना मी काही टास्क दिलाय. मी त्यांना म्हटलं, गुरु आता कुठल्या स्थानातून चाललाय बघा, गुरु वर्षभर काय देणार बघा. ते काय देणार आहे ते लिहा, मग संकल्प लिहा, मग मी तुमची 1 to 1 मीटिंग घेणार आहे. तर आता मला ते लिखाण येत चाललंय. तर एका मॅडमनी काय केलंय, गुरु काय देणार आहे ते लिहिलंय तिथे, पण स्वतःची आत्ताची फेज काय आहे तिथे कुठं प्रेडिक्शनच नाहीये. मग मी म्हटलं हे काय? ती भली व्यक्ती काही म्हणू देत ना. आत्ता माझ्या जीवनात फेज काय आहे 1 वर्षभराचं मी लिहितेय. मग त्या व्हिडिओतल्याला काय म्हणायचंय, काय म्हणायचं नाहीये, पण तुमच्या फेजला तुम्ही अनुसरून विचार नको का करायला? म्हणून आत्ता आपल्या जीवनात काय चालू आहे? आत्ता माझ्या सोलला काय करायचंय? या ज्या इच्छा असतात, बाकीच्या कसल्या इच्छा, खाण्याची पण धरातून. माझंच उदाहरण सांगते ना, लोकांचं कशाला उदाहरण देऊ? जरा रेकॉर्डिंग बंद करते, माझं उदाहरण देते. सगळं रेकॉर्डिंग मध्ये मला